हरे कृष्ण. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आजच्या या विशेष क्लासमध्ये. तर कालपासून आपण माधुरी कादंबिनी म्हणून आणि मी सांगितल्याप्रमाणे विषय थोडासा म्हणजे गंभीर आहे. थोडा सर्वांनाच एकदम गोष्टी रूपाला नाही आहे. तर काही जणांना तेवढं रुचणार पचणार नाही कदाचित, पण जे खरंच सिन्सिअर आहेत त्यांनी मात्र याचा लाभ घ्यायचा आहे. तर आपण सुरू करतोय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्री विशाखान्वितांश्च. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमो महावरान्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नाम्ने गौरत्विषे नमः. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धु पितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिनिति नामिने. नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयति गिरिं यत्कृपातं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणं परमानन्दमाधवं श्रीचैतन्यमीश्वरम्. कथञ्च स्मृति अस्मिन् दुष्करं सुकरं भवेत् विस्मृते प्रथम स्यात् श्रीचैतन्यं नमामि. हरे कृष्ण. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या क्लासमध्ये. आणि जसं आपल्याला माहिती आहे आपण माधुरी कादंबिनीवरती चर्चा करतोय आणि कालचा पहिला सेशन झालेला आहे. तर आज आपण तर सर्वांनी थोडं जे ऍडमिन असतील त्यांना विनंती आहे की त्यांनी काय करावं सर्वांना. ठीक आहे. हे, ठीक. तर आपण जास्त वेळ खरं तर प्रत्येक दिवशी माझी इच्छा होती की आधीच्या दिवसाचं सगळं उजळणी घेऊन पुन्हा करा, पण त्याला फार वेळ जाणार आपला. आणि आपले जे प्रश्न उत्तर असतील तीच एका दृष्टीने उजळणी असल्यासारखं असणार आहे. आपले प्रश्न उत्तर असल्यामुळे त्याच्यामध्ये बरंच काही पुन्हा एकदा चर्चा होणार आहे. त्यामुळं फार मोठं उजळणी वगैरे न घेता आपण थोडं पुढं जाऊया. पुढं म्हणजे आपण तिथंच बसायचं, पुढं पुढे जायचं नाही, आपण बसूनच. पण त्याच्यावर आपण ते सेमिनार पुढे जाईल, ठीक आहे ना, आपण तिथंच बसायचं. तुम्ही निघून जाणार म्हटलं बरं झालं आजच संपलं, तसं नाही. ठीक आहे ना. ओके. तर आपण आज आपण काल पाहिलं, थोडक्यात एकाच वाक्य सांगतो. साधना भक्तीची दोन लक्षणं पाहिली आपण. एक पाहिलं आपण क्लेशग्नी आणि दुसरं शुभदा. आणि त्याच्यामध्ये आपण हे पाहिलं की क्लेशग्नी म्हणजे जे काही वेगळे पाप आहेत, क्लेश आहेत, त्यातनं सुटका होते साधना भक्तीमध्ये. आणि साधना भक्ती दोन प्रकार बघितले आपण. कुठले दोन प्रकार? एक वैदिक साधना भक्ती आणि रागमंग साधना भक्ती. आणि त्याचबरोबर आपण जे क्लेशग्नी म्हणजे जे पाप आणि हे बघितलं क्लेश, त्यातनं कशी सुटका होते साधना भक्तीमध्ये. आणि दुसरं आपल्याला राहिलं होतं शुभदा, म्हणजे त्याच्यामध्ये भक्तामध्ये शुभ लक्षण कसे येतात बरं, हे आपण पाहायचं राहिलं होतं. तर ते आपण आता पाहूया.
हम्म, हम्म. अच्छा. ओके. तर या ठिकाणी चैतन्य चरितामृतामध्ये दिलेले असं वर्णन आलेलं आहे की वैष्णवांची 26 लक्षणं सांगितलेली आहेत. त्यात असं म्हटलेलं आहे, हे सब गुण है वैष्णव लक्षण, सब कहा न जाय करी दिग्दर्शन. त्यात म्हणले कृपालू, आता तो म्हणजे ते आहेत माझ्याकडं चैतन्य चरितामृत, त्यातनंच मी हे करतो. म्हणजे चैतन्य चरितामृतमध्ये हे दिलेलं वर्णन असं म्हटलेलं आहे की कृपालू, कृपालू म्हणजे कृपाळू असतो भक्त. अकृतद्रोह म्हणजे तो कोणाचाही अनिष्ट कधीच करत नाही. आणि सत्यसार म्हणजे काय, तो नेहमीच त्याचं आचरण पूर्णपणे सत्याचं आचरण असतं, सत्यत्वानं वागतो. सम म्हणजे सर्वांप्रती समान दृष्टी असते त्याची. आणि निर्दोष म्हणजे निर्दोष, दोष रहित असतो, त्यात कोणताही दोष नसतो. आणि तो वदान्य म्हणजे उदार असतो फार. तो फार मृदू असतो, म्हणजे मृदू म्हणजे कोमल. तो किंवा ती बरं का, दोन्ही लागू होत्या. आणि शुची म्हणजे पवित्र. अकिंचन म्हणजे ज्यानं भगवंतांसाठी सर्व काही त्यागलेलं आहे असा तो अकिंचन आहे. आणि सर्व उपकारक म्हणजे सर्वांच्या कल्याणासाठी कार्य करणारा. शांत म्हणजे शांत. कृष्ण एक शरण म्हणजे एकमेव श्रीकृष्णांप्रती शरण झालेला. आणि अकाम म्हणजे भौतिक वासना शून्य. आणि अनिह म्हणजे भौतिक साधन संपत्ती मिळवण्याची हाव नसणारा. स्थिर म्हणजे अचल किंवा दृढ. विजित षट गुण म्हणजे ज्यानं षट रिपुना जिंकले, काम क्रोध लोभ मोह मत्सर आहे ना, यांच्यावर विजय मिळवलाय. मितभुक म्हणजे परिमित भोजन करणारा, गरजेपुरतं. अप्रमत्त, कधीही मदोन्मत्त न होणारा किंवा सदैव दक्ष असणारा. आणि पुढचं म्हणले मान द म्हणजे द म्हणजे देणारा. मान द म्हणजे मान देणारा. मान म्हणजे असं काय मान देत नाही, तो मान सन्मान या दृष्टीने. आणि अमानी म्हणजे सन्मानाची अपेक्षा न करणारा. गंभीर म्हणजे विचारशील. करुण म्हणजे ज्याला दुसऱ्यांचे दुःख सहन होत नाही असा. आणि मैत्र म्हणजे सर्वांचा मित्र. कवी म्हणजे कवी. आणि दक्ष म्हणजे कुशल. मौनी म्हणजे मूक भाव धारण करणारा. म्हणजे जेव्हा भगवंताविषयीच तो बोलणार, इतर वेळेला नाही बोलणार. भगवंताशी बोलायला तर तो खूप बोलणार, पण इतर वेळेला नाही बोलणार. त्याच्यामध्ये कवी म्हणजे तो कविता लिहिणार अशा अर्थी नाहीये. अर्थात कविता लिहिल तो भगवंताविषयी. कवी म्हणजे तो रसिक आहे, अंतरप्रज्ञ आहे, विचार करून विचारशील आहे तो, अशा दृष्टीने म्हटलं कवी. तर हे आपण बघितलं वैष्णवांचे लक्षण. अर्थात या प्रत्येक गुणावरती भरपूर बोलण्यासारखं, पण आपल्याला एकूण माहिती आहे ना, आपल्याला 8 वृष्टी आपल्याला पूर्ण करायच्यात. आता आपण आपलं द्वितीय वृष्टी चालू आहे. हम्म. द्वितीय प्रेमामृत वृष्टी सुरू आहे, त्यामुळे अजून पुढे जायचंय परत. आणि आपल्याला हे नुसतं आता मी सांगितली, चर्चा केली, आपल्याला हे दिलेलंच आहे. चैतन्य चेतनाच्या मधल्या 22व्या अध्यायाचं 74 ते 77 श्लोकांमध्ये हे वर्णन आलेलं आहे. आपण आवर्जून काय करा, चा अभ्यास करून समजू शकतो. ठीक आहे. आता पुढचं आहे अशुभ निवृत्ती आणि शुभ प्राप्ती. आता अशुभ निवृत्ती आणि शुभ प्राप्ती म्हणजे काय बरं, की आपल्यातल्या अशुभांचा नाश होतो. किंवा आपण म्हटलं ना, क्लेशग्नी. साधना भक्तीमध्ये क्लेशग्नी होते, क्लेशांचा नाश होतो. आणि शुभप्राप्ती म्हणजे काय बरं? शुभप्राप्ती म्हणजे त्याचं काय अवस्था होते? शुभप्राप्ती म्हणजे त्याची स्थिती कशी होते? तो निश्चितच काय होतो? त्याला म्हणजे त्याच्यात चांगले गुण प्रकट होतात. तर त्याविषयी माधुरी कादंबरीमध्ये एका श्लोकाचं वर्णन केलेलं आहे. तो श्लोक अर्थात श्रीमद भागवतातला श्लोक आहे. तो श्लोक असा आहे, तो श्लोक त्या श्लोकात म्हटलेला आहे. हा श्रीमद भागवतातला 11व्या स्कंदातल्या दुसऱ्या अध्यायातला 42वा श्लोक आहे. त्यात म्हटलेलं आहे, भक्ती ही परेशानुभव विरक्तिरन्यत्र चैषत्रिक एक कालः प्रपद्यमानस्य यथाश्नतः स्युस्तुष्टे पुष्टे क्षुदपायुनो घासम. त्याचा अर्थ असा आहे, थोडं आपण हे सुंदर उदाहरण दिलं बघा याच्यामध्ये. हं. विशेष करून निमी राजांच्या दरबारामध्ये जे नवयोगेंद्र आले, जे वृषभदेवांचे 100 मुलांपैकी जे 9 पुत्र हे नवयोगेंद्र बनले, भगवंताच्या भक्तीचा प्रचार करणारे. आणि त्या नवयोगेंद्रांपैकी जेव्हा निमी महाराजांनी प्रश्न विचारल्यावर हवी नावाचे योगेंद्र, हवी, वेगळं ना, हवी कवी सगळे असे हवी,
ते नेहमी राजाला उद्देशून म्हणतात, भक्तीचं महात्म्य सांगतात. ते म्हणतात, भक्ती ही परेशानुभव. म्हणजे त्याचा अर्थच आहे की भक्तीचा फार वेगळाच अनुभव समज. कसा अनुभव समजणे? 3 उदाहरण सांगितलं आपलं रोजच्या जीवनातलं. आपण भोजन करताना काय होतं म्हणे, प्रत्येक घासागणिक आपल्याला तृप्तीचा अनुभव येतो. म्हणजे तुष्टी, थोडं समाधान होतं आपल्याला, थोडं समाधान होतं, समाधान झालं. आणि त्याचबरोबर पुष्टी, म्हणजे थोडी शक्ती मिळाल्यासारखं वाटतं. आणि त्याचबरोबर क्षुधा निवृत्ती, म्हणजे आपली भूक आता कमी कमी होऊ लागलेली आहे, असा अनुभव येतो की नाही आपल्याला. हम्म. खूप अगदी कडाक्याची भूक लागलेली आहे आपल्याला. आणि आपण ताटातनं घास घेतो आणि तोंडात भरताना काय होतं आपल्याला, एक समाधान प्राप्त होतं. आणि त्याचबरोबर थोडं शक्ती आल्याचा अनुभव येतो. आणि तिसरं काय होतंय, आपली भूक कमी कमी होत जाते. बरोबर. म्हणजे त्यावेळची भूक. म्हणजे एक समजण्याचे उदाहरण दिलेलं आहे. अगदी त्याच पद्धतीनं जो कोणी भगवंताची शरण घेऊन त्यांचं भजन करतो, त्या भजन किंवा कीर्तनामध्ये, त्यांच्या भक्तिमय सेवेमध्ये, त्या भक्ताला काय अनुभवतं माहिती का, की भगवंताचं प्रेम त्याला अनुभवायला लागतं. हं. त्या प्रेमामुळे जे समाधान, हं, त्या समाधानाचा किंवा तुष्टी म्हणतो ना, त्या तुष्टीचा अनुभव त्याला. आणि त्याचबरोबर त्याला भगवंताच्या स्वरूपाचा विशेष अनुभव पण येतो. हं. आणि त्याला म्हणजे एक असं पोषण होतं त्याच्या भक्तीचं, पुष्टी. आणि त्याचबरोबर क्षुधानिवृत्ती, म्हणजे भौतिक जगाविषयी किंवा ज्या भौतिक जगाच्या ज्या गोष्टी त्याच्याविषयी त्याच्या मनामध्ये काय होतं, मग वैराग्य उत्पन्न होतं. ह्या तिन्ही गोष्टी एकाच वेळेला होतात म्हणजे. हं. आपण खाताना कसा अनुभव येतो ना, तसं उदाहरण दिल्यामुळे आपल्याला हे कळणं सोपं आहे. तर अशा पद्धतीनं की आपण बघितलं, भक्तीला आता वाढू लागते साधना भक्तीमध्ये. आणि त्याच्यामध्ये मग क्लेशगुणी आणि शुभदा ही 2 लक्षणं दिसून येतात. आपण कुठले कुठले क्लेश नाव पाहिले, त्याच्या वेगळे पापही पाहिले. आणि भगवंताच्या शुद्ध भक्तीनं ते कसे नष्ट होतात याची व्याख्या केली आपण काल. आणि आता आपण बघितलं की वैष्णवांमध्ये कसे वेगळे गुण असतात, याचा पण आपण काय केलं आता, थोडी चर्चा केली. आता त्याच्यानंतर आहे, इथं वर्णन येत आहे की हा श्लोक आहे. तर या श्लोकामध्ये आपण पाहतोय की श्रद्धा ते प्रेम. हा, आपण दिसतंय का तुम्हाला स्लाइड याच्यावर, माहिती नाही दिसतंय की नाही. ते वरचं हे आलेलं आहे, 1 मिनिट. साधकाचा श्रद्धेपासून प्रेमापर्यंतचा प्रवास, हे पाहतोय आपण आता. हं. तो प्रवास कसा होतो ते बघायचं आपल्याला. प्रवास सुरू झालाय आपला. हं. प्रवासात काय काय अनुभव होतात, काय नाही, सगळं वर्णन येतं आता पुढं. हं. जसं इथं म्हटलेलं आहे की आदो श्रद्धा, हा जो श्लोक आहे, आता श्लोक आपण पाहणार आपण, पूर्णच हे करतोय. हं. हा श्लोक येतोय भक्ती रसामृत सिंधूमध्ये शिला रूप गोस्वामींनी सांगितलेलं आहे. आणि आता शिला विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर या माधुरी कादंबरीच्या या या वृष्टीपासून काय करतात, या सगळ्या टप्प्यांचे एक एक करत वर्णन करतात. तसं आपण अगदी काल सुरुवातीला पाहिलं ना, की जे 8 वेगळ्या वृष्टी आहेत प्रेमामृताच्या, त्याच्यामध्ये प्रत्येक वृष्टीमध्ये कसं हे एक एक दोन दोन कसं, या जे टप्पे आहेत, प्रेमापर्यंत टप्पे, कसं त्याचा सहभाग समावेश केलेला आहे, हे काल मी दाखवलं होतं आपल्या स्लाइडमध्ये. तर हे श्रद्धा ते प्रेम ह्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, आदौ श्रद्धा तथा साधु संग, अथ भजन क्रिया तथा अनर्थ निवृत्ती स्यात्, तथो निष्ठा रुचिस्तथा, अथा सक्तिस्ततो भावस्ततः प्रेमाभ्युदंचति साधकानामयं प्रेम्णः प्रादुर्भावे भवेत्क्रमः. इथं काय म्हटलेलं आहे की हळूहळू त्याच्या जीवनामध्ये काय होऊ लागतं, हे बदल होऊ लागतात. बदल किंवा त्याला वेगवेगळ्या टप्प्यामध्ये सुरुवात, त्याच्यामध्ये त्याला श्रद्धा प्राप्त होते. आपण बघितलं की श्रद्धा भक्तांच्या कृपेमुळेच त्याच्यामध्ये काय होतं, मग त्याची भक्ती प्राप्त होते, श्रद्धा त्याच्यामध्ये. आणि मग साधू संतांचा तो संग करू लागतो. आणि साधू संतांनी सांगितल्याप्रमाणे तो भजन कीर्तन करू लागतो, सेवा करू लागतो भगवंताची. आणि भजन क्रियामध्ये विशेष करून तो गुरुचा आश्रय घेऊन, गुरुकडून दीक्षा घेऊन पुन्हा सेवा सुरू करतो भगवंताची. आणि ते करत असताना त्याचं काय होतं, मग अनर्थ त्याच्यातले ज्यांची आवश्यकता आहे ते अनर्थ नष्ट होतात. आणि त्यानंतर मग निष्ठा स्तरावर तो येतो, मग रुची, आणि त्याच्यानंतर मग आसक्ती, आणि त्याच्यानंतर भाव, आणि त्याच्यानंतर प्रेम त्याला प्राप्त होतं. आणि म्हणून साधकानाम अयम प्रेमणा प्रादुर्भावी भवित क्रमाक्रमानं तो पुढे वाटचाल करत असतो. आपण हे सगळं
पूर्ण हे सगळे 8 टप्पे झाल्यानंतर जेव्हा शेवटचे झाल्यानंतर आपल्याला लक्षात की आपण नेमकं कुठं आहोत, कुठल्या स्तरावर आहोत, आपल्याला काय स्थिती काय अवस्था आपल्याला कळेल. मग आपल्याला कुठं अजून प्रगती करायची आहे आपण ठरवू शकतो किंवा आपण त्याचा विचार पुढचा करायचा आहे. हे असे टप्पे आहेत. श्रद्धा, साधुसंग, भजन के आता खरं तर इथं तसं चित्र नाही काढलेलं आहे. पण आता इथं पाहताय आपण बऱ्याच जणांचे हातात व्हिडिओज कॅमेरे बंद असल्यामुळं थोडं मला कळत नाही त्या आता आहेत असं मी गृहीत धरतो. अं, असं गृहीत धरूनच बोलावं लागतं कारण ठीक आहे. तर श्रद्धा साधून भजन केल्यानंतर अनुभूती होते की नाही, तिथं असं चित्र दाखवलं कधी कधी असं उंच डोंगर आहे आणि डोंगर आणि मग परत असं खाली आहे. तर ती अनर्थी वृत्ती म्हणजे असं डोंगर चढल्यासारखं आहे. एकदा अनर्थी झाली की मग पुढं काय अगदी चढ काही नाही. अगदी आरामात तो खाली उतरू शकतो म्हणजे पुढच्या टप्प्यात जाऊ शकतो. अशा अर्थी म्हणजे आपल्याला कळण्यासाठी. म्हणजे आपल्या जीवनामध्ये अनर्थांची निवृत्ती आणि इथंच जास्त संघर्ष आहे. त्या अनर्थांची निवृत्ती झाली की मग निष्ठा वगैरे ते झपाट्यानं पुढे जाईल गाडी. पण इथं गाडीतच हं, पेट्रोल संपतं कधी, चाक पंक्चर झालं, रस्ताच खराब आहे, पूल बंद झालेला आहे, जाऊ शकत नाही पुढं. हे सगळे अडथळे येणार आहेत पुढं आपल्याला. हं. तर त्यामुळे त्याच्या पुढे जायचं आहे आपल्याला. मग ते कसं करायचं पुढं? पहिला टप्पा सांगितला म्हणून श्रद्धा आहे. मग श्रद्धेमध्ये काय आहे बरं नेमकं? हं. तिथं असं म्हटलेलं आहे त्याच्या श्रद्धेच्या बाबतीत गीतेतला श्लोक आहे, भगवद्गीतेतला अश्रद्धया हुतं दत्तं तपस्तप्तं कृतं च यत् असाध्य पार्थ न च तत्प्रेत्य नो इव इह असं म्हटलेलं आहे. परमेश्वर किंवा भगवंतावरील श्रद्धेविना यज्ञ, दान किंवा तप म्हणून जे काही केले जाते ते अनित्यच होय. काय शब्द वापरलाय? श्रद्धेविना. श्रद्धा खूप महत्वाची आहे. कुठल्याही क्षेत्रामध्ये श्रद्धेच्या गाडी जात नाही. प्रभुपाद म्हणतात की तुम्ही जर औषध घेत असताना सुद्धा औषधी चिंतयेत विष्णू असं म्हणतात प्रभुपाद. म्हणजे औषध घेताना पण भगवंत स्मरण ते तो विश्वास ठेवून घ्यायला हवं. तरच त्याचा लाभ होतो. अशा कर्माला असत म्हटले जाते आणि ते या जन्मी तसेच पुढील जन्मी सुद्धा व्यर्थच ठरते. कारण श्रद्धाच नाही. एवढं सगळं केलं पण काय तिथे श्रद्धा नसेल तर ते सफल होत नाही ती गोष्ट. म्हणून ही श्रद्धा फार महत्वाची आहे आपल्या भक्तिमय जीवनात खूप पुढे जाण्यासाठी. श्रद्धा म्हणजे काय नेमकं? कोणत्याही विषयातील शंका नष्ट करणे आणि त्या गोष्टीवरील विश्वास ठेवणे म्हणजे श्रद्धा. म्हणजे आपल्या मनामधले जे शंका नष्ट झाले तर काय होणार? आपला अजून विश्वास बळकट होणार. त्या मनातल्या संशयामुळं, शंकेमुळे काय होतं आपण तिथे घुटमळत राहतो, गाडी पुढे जात नाही. पण जेव्हा आपण काय करू? जेव्हा शंका नष्ट होतील, अर्थात प्रश्न विचारून असेल किंवा शास्त्राचं अध्ययन करून, श्रवण करून, तर त्या गोष्टीवर विश्वास ठेवणं म्हणजे श्रद्धा. भगवंतावर किंवा ज्या काही गोष्टी आहेत. तसं चैतन्य चरितामृत म्हटलेलं आहे, श्रद्धा शब्दे विश्वास, कहे सुदृढ निश्चय, कृष्ण भक्ती कैले, सर्व कर्म कृत आहे. श्रद्धा म्हणजे असा दृढ विश्वास किंवा ज्याला निश्चय म्हणतात, दृढ निश्चय. काय निश्चय बरं? की कृष्णाची भक्ती केल्यावर सर्व कर्म निश्चितपणे केल्यासारखीच आहेत. म्हणजे एखादा कृष्णाची भक्ती करत असेल, तर इतर काही जरी नाही केलं तरी काही नाही, तो कृष्णाची भक्तीच परिपूर्ण आहे. लोक म्हणतात ते फक्त कृष्णाची करतात मग बाकी दुसरं काय करतात? तेच तर आहे महत्वाचं. जीवनात तेच मुख्य आहे. तर तर त्याला म्हटलेलं आहे की खरी श्रद्धा आहे, दृढ विश्वास आहे, निश्चय झालाय त्याचा पक्का. हं. हे चैतन्य चेतावतामध्ये कोट केलेले आहे मध्य लिहिलेमध्ये. आता ही श्रद्धा सुद्धा याच्या आधी 2 प्रकार आहेत ते मी सांगतो आधी. श्रील विश्वनाथ ठाकूरांनी या श्रद्धेच्या ह्याच्यामध्ये या विभागामध्ये किंवा सुरुवात हे जे श्रद्धा ते प्रेम असे टप्पे आहेत त्यात सर्वप्रथम उल्लेख केलेला आहे की म्हणे ही श्रद्धा कशी आहे म्हणे किंवा भक्तीच्या अधिकाऱ्यांमध्ये सर्वप्रथम श्रद्धेचा उदय होतो. आपल्याला माहितच आहे. आणि श्रद्धा भक्तिशास्त्रामध्ये वर्णित केलेल्या विषयामध्ये काय होतं म्हणे दृढ विश्वासमय असते ही श्रद्धा. ती पहिली श्रद्धा झाली. म्हणजे जे भक्तियुक्त शास्त्र आहे जसं गीता, भागवत, भक्ती सिंधू, चैतन्य चरितामृत या भक्तिशास्त्रामध्ये
जे काय वर्णन केलं त्याच्याप्रती दृढ विश्वास असणं, ही एक श्रद्धा आहे, एक प्रकार झाला. दुसरं काय बरं? दुसरं आहे की भक्तिशास्त्रामध्ये भक्तिमय जे ग्रंथ आहेत, हे जातं सांगितलं नावं, त्याच्यामध्ये जे काय साधन करायला सांगितलेलं आहे, त्या अनुष्ठानांमध्ये विशेष करून ते अनुष्ठान प्रयत्नशील होऊन ते अनुष्ठान संपन्न करणं, किंवा ते करण्यासाठी जी त्याला हृदयामध्ये एक आदराची भावना आहे, ती करण्याची इच्छा आहे त्याच्यामध्ये, आदराने करण्याची, त्यालाच काय म्हणतात? श्रद्धा म्हणतात. असे दोन प्रकार बघितले आपण. आता पुन्हा अजून दोन प्रकारचे म्हणतात त्या पुढं, ते कुठले बरं? एक आहे स्वाभाविकी, आणि दुसरं म्हणजे बलादुत्पादिता, म्हणजे बलपूर्वक श्रद्धा त्याच्यामध्ये आणलेली. असे दोन या ठिकाणी, जसं आता आपण बघतो इथं, स्वाभाविक आणि बलादुत्पादिता. स्वाभाविक म्हणजे मुलाची आईवर मुलगा आहे, तर आईवरची श्रद्धा त्याची स्वाभाविक आहे, त्याला काही ते ओढून ताणून करावं लागत नाही. आणि दुसरं बालाद उत्पादना म्हणजे भीतीमुळं नरकाचं वर्णन सांगितलं, हे केलं ते केलं, तर तात्पुरतं थोडं त्याच्यामध्ये उत्पन्न केलं जातं, ती आहे बालाद उत्पादित. आता याच्याविषयी थोडंसं अजून थोडी चर्चा करूया. जसं असं म्हटलेलं आहे की एखाद्या, जसं आपण बघितलं मगाशी, श्रद्धा म्हणजे त्याच्या मनातले संशय वगैरे हे दूर होणं, हा मुद्दा आहेच आहे. असं म्हटलंय, श्रीकृष्ण भजने है सबे अधिकारी, की बा विप्र की बा शूद्र की पुरुष नारी. जर कृष्ण भजनात सर्वजण, कोणाला असं हे केलं नाहीये, याला अधिकार आहे, याला अधिकार, असं कोणालाही वंचित ठेवलं नाहीये, की अमुक करू शकत नाही, हे करू शकत नाही. पूजा अर्चा करण्याच्या विधीमध्ये बरेच नियम आहेत, पण भक्तिमय साधन करण्यासाठी, नामजप करण्यासाठी, नामकीर्तन करण्यासाठी, शास्त्रांचं अध्ययन वगैरे करायला, गीता भागवत वाचायला, काही नाही, सर्वांसाठी अनुकूलता आहे. आणि याच्याविषयी मी सांगतो आपल्याला अजून पुढचा मुद्दा. असं म्हटलेलं आहे की याच्यामध्ये तीन स्तर आहेत माहिती आहे आपल्याला, श्रद्धेनुसार भक्तांचे. कुठले आहेत बरं? असं म्हटलंय चैतन्य चेतामृतामध्ये, श्रद्धावान जय जन है भक्ती अधिकारी, उत्तम मध्यम कनिष्ठ श्रद्धा अनुसारी, शास्त्रयुक्ते सुनिपुण दृढ श्रद्धा जार, उत्तम अधिकारी से तारय संसार, शास्त्रयुक्ती नाही जाने दृढ श्रद्धावान, मध्यम अधिकारी सई महाभाग्यवान, जहार कोमल श्रद्धा ते कनिष्ठ जन, क्रमे क्रमे ते हो भक्त हा ये उत्तम. त्याच्यामध्ये कनिष्ठ, मध्यम, उत्तम, त्यांच्या भक्तिमय श्रद्धेनुसार हे विभाग केलेले आहेत. कनिष्ठ म्हणजे काय? त्याची भक्ती कोमल आहे. आणि मध्यम जो आहे अधिकार, तो काय करतो? शास्त्राद्वारे खंडन करण्याची एवढी युक्ती नाही त्याच्याकडं, पण तो दृढ आहे, श्रद्धावान आहे, तो आहे मध्यम अधिकारी. आणि उत्तम अधिकारी कशामध्ये? शास्त्रामध्ये युक्तिवाद करण्यामध्ये निपुण आहे, त्याची दृढ श्रद्धा पण आहे, तो आहे उत्तम अधिकारी. असे तीन सरतात, थोडं थोडं सांगितलंय, त्याच्यावरच वेगळा विषय निघू शकतो. हा, कनिष्ठ, मध्यम, उत्तम, बघा त्याच्याविषयी हिशोबनिशोबामध्ये पण प्रमाण दिले, तात्पर्यामध्ये, उपदेशामृतामध्ये दिलेलं आहे, भागवतामध्ये दिलेलं आहे, सगळ्या ग्रंथामध्ये दिलेलं आहे, चैतन्य चरितामध्ये दिलेलं आहे, हे तीन अधिकाऱ्यांचं वर्णन. तर आता आपण बघितलं की हे जे तीन हे सांगितलं, मग आपण बघितलं बलाद, उत्पादन आणि स्वाभाविकी. तर भक्तांच्या संगतीमध्ये जी श्रद्धा प्राप्त होते त्याला म्हटले स्वाभाविकी श्रद्धा. आणि त्या उलट जो सत्संग किंवा सत्कृपेनं नाही, लोकांचं बघून त्याला वाटतं करावं, तर ती श्रद्धा म्हणजे एवढी विशेष श्रद्धा समजली जाते, असं बलपूर्वक आपलं करतोय बाबा, तर त्याला फार मोठं महत्व दिलं नाही. म्हणून मुख्य तर आहे शास्त्रीय श्रद्धा, किंवा शास्त्रामध्ये वर्णन केलं ऐकून त्याच्यात जी श्रद्धा उत्पन्न, त्याला म्हटलेलं आहे स्वाभाविक श्रद्धा. आणि दुसरं जे तात्पुरतं, त्याला थोडी भीती दाखवल्यासारखं, पण भक्ताची संगतीत जर राहिला तो, ती बलाद उत्पादित श्रद्धाची, ती पण काय होते पुढं मग, त्याचं रूपांतर कशात होत आहे? मग स्वाभाविक. म्हणजे स्वाभाविक त्याला तर लाभ होऊ लागतो, त्याला बदल होऊ लागतात, त्याचं त्याला समजू लागतं की श्रद्धा ती किती महत्वाची आहे, आणि श्रद्धेद्वारे आपण आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती कशी आहे त्याला कळतो. आता आपण पुढचं पाहूया. आता बघितलं आपण, पुन्हा एकदा बघा.
श्रद्धा म्हणजे शास्त्रांच्या अर्थावर दृढ विश्वास. आता जे पण 3 अधिकारी पाहिले ना, कनिष्ठ, मध्यम, उत्तम, त्यांचं सुद्धा शास्त्रांवर किती दृढ विश्वास, त्याच्यानुसार पण विभागणी आहे त्यांची तिघांची, इतर गोष्टी बरोबरच. आता शास्त्रावर विश्वास नाही तर तो कसं शास्त्राचं अध्ययनच नाही करणार मग. हम्म. पुढे दुसरं आहे, शास्त्रांमध्ये सांगितलेल्या विषयानुसार काम करणे. मग सांगितलं बद्दल 2 गोष्टी. पुन्हा एकदा आपल्याला कळा म्हणून पुन्हा एकदा हे करतो. आधी पण सांगितलं, आता पण बघा. म्हणजे शास्त्रावर दृढ विश्वास असून पुरेसा नाहीये. त्या प्रभात म्हणतात ना, अमेरिकेमध्ये डॉलरवरती लिहितात ना, इन गॉड वी ट्रस्ट म्हणे. म्हणजे आमचा भगवंतावर विश्वास आहे. प्रभात म्हणतात की फार चांगली गोष्ट आहे ना, विश्वास, पण तो विश्वास पुरेसा नाही. का बरं? तुमचा भगवंतावर विश्वास आहे, पण पुढे काय करता तुम्ही विश्वास वाढवण्यासाठी? काही नाही करत, मग काय उपयोगाचं नाही. प्रभात म्हणतात, हा आमचा आहे विश्वास भगवंतावर, म्हणून आम्ही काय करतो, त्यांच्याशी आदान प्रदान करतो. हं? त्यांची सेवा करतो. हं? त्यांची म्हणजे आम्ही जाणून घेतो की त्यांना काय हवंय काय नाही म्हणून, आणि काय करतो मग त्यांच्याशी देवाणघेवाण होते भक्तिमय सेवेद्वारे. असं आपण हे समजायला हवं. पुढचं आहे साधू संघ. म्हणजे साधू संघ फार महत्वाचा आहे. कारण आपल्यामध्ये श्रद्धा असेल तर लगेच काय करतो आपण, साधू संतांचा संघ घेण्यासाठी तळमळत असतो आपण. हं. जसं आपण आता सर्व साधू संत संगतीमध्ये आपण काय करतोय, याचं या माधुरी कादंबरीचं आस्वादन करतोय. हे प्रेमामृताचं काय करतोय आपण, हं, त्याचा लाभ घेतोय आपण. तो प्रेमामृताची वृष्टी, तो पाऊस आपल्यावर पडू लागला त्या मेघातनं, आणि मग आपण त्याचा लाभ घेतोय. तसं हे साधू संघ फार महत्वाचा आहे. यात साधू संतांचं बरेच वर्णन येत आहे त्याच्यामध्ये शास्त्रामध्ये. एक तर आहे की हम्म, उदाहरण तर प्रसिद्ध आहेत, आपल्याला माहिती आहे. आधी थोडी उदाहरण, थोडी गोष्टी घेऊया म्हणजे आपल्याला बरं वाटेल. हे तर प्रसिद्ध आहे फार. कसलं उदाहरण आहे माहिती आहे आपल्याला? नारद मुनी आणि सांभार आणि त्यावर एक ब्राह्मण, तो स्मार्त ब्राह्मण किंवा कर्मकांडी ब्राह्मण होता. तर नारद मुनी आले, नारद मुनी भेटला, त्यांनी प्रणाम केला, म्हटले अहो महाराज, तुम्ही वैकुंठात जात असं सारखं, तर विचारा म्हणे, माझी मला कधी मुक्ती मिळेल म्हणून. विचारतो म्हणे. चांभारकडे गेले, त्याला हाच प्रश्न विचारला. म्हटले मी विचारून सांगतो. मग वैकुंठात गेल्यावर भगवंताला भेटले, प्रणाम केला भगवंताला. आणि मग भगवंत म्हटले सगळं ठीक आहे का पृथ्वीचा राहा, पण ठीक आहे सगळं. तर दोघं भेटले होते मला. दोघांनी हेच म्हटलं की नेमकं काय बरं आमचं हे होईल, म्हणजे मुक्ती कधी मिळणार, असं दोघांनी विचारलंय. म्हटल्यावर भगवान म्हणतात की तुझं ब्राह्मण आहे ना, तर त्याला थोडा वेळ लागणार आहे. आणि चांभार आहे ना, तू या जन्मातच येईल म्हणे माझ्याकडं. अरे असं कसं काय? हा तर ब्राह्मण आहे, आणि ब्राह्मण आहे तर तो तर सगळं विद्वान आहे, ज्ञान आहे सगळं. तो नक्कीच फार पुढारलेला असेल, म्हणजे भक्तीमध्ये फार एकदम विद्वान किंवा प्रगत असेल. तर त्याला वेळ लागतो असं का म्हणतात, चांभार तो कसं लवकर येतो बरं? आश्चर्य वाटतं. कारण विचारलंच नारद मुनी, असं कसं काय? भगत म्हटले, हे नारदा, काय तू जास्त विचार करू नको. तू एवढं सांग, जेव्हा ते म्हणतील ना भगवंत काय करत होते, त्याने एवढं सांगायचं की मी जेव्हा भगवंताकडे गेलो तेव्हा भगवंत सुईच्या छिद्रातनं हत्ती होत होते म्हणे. असं सांगायचं तू, बघ म्हणे काय होतं. नारद मुनी आले भूतलावरती पुन्हा एकदा, आणि पुन्हा मग तो ब्राह्मण तिथला विचारलं, विचारलं का म्हणे भगवंताला माझ्या मुक्ती? हो विचारलं ना. तर पण ते व्यस्त होते म्हणे. फार व्यस्त, काय करत होते? काही नाही, ते सुईच्या छिद्रातनं हाती होते. हा, आतल्या गोष्टीवर आपला विश्वास नाही, असं कुठं असतंय का म्हणे, काय पण सांगता का मला? आणि नारदने ओळखलं, आत्ता लक्षात आलं की का उशीर होणार आहे. उशीर कशाला, येईल की नाही याची गॅरंटी पण नाही याची, तिने ओळखलं. आणि इकडे आले आम्हाला. आणि तो काय करतो, सारखं भगवंताचं नाव घेतो का. आणि मग नारद म्हणून प्रणाम प्रणाम, विचारला का तुम्ही? हो विचारला. म्हणजे काय करत आहे भगवंत? नाही भगवंत सुईच्या छिद्रातनं हाती होतो. आ हा, अद्भुत अद्भुत, काय माझे भगवंत काय पण करू शकतात. असं म्हटल्यावर अजून म्हटले, तुझा विश्वास बसला? विश्वास बसला तुझा? का नाही बसणार म्हणे? अहो म्हणे, या ज्या झाडाखाली बसलोय त्या झाडाला जी फळं लागलेली आहेत, कुठली फळं? वडाचं हे होतं. ती जी फळं आहे, त्या फळामध्ये एवढ्या बिया आहेत, त्या प्रत्येक बी मध्ये भगवंत जर एवढं मोठं झाड बसू शकत असतील, त्या सुईच्या दोरातनं हातीवर, काय अवघड त्यांच्यासाठी. मग नारदनी ओळखलं की हा खरंच भगवत धामात जायला खरंच पात्र आहे. त्यांनी पाहिलं. का बरं? साधू संतांच्या संगतीमध्ये काय होतं मग, हा लाभ होतो. नारद केवळ संघ जरी मिळाला त्याला, त्याला लगेच काय झालं, त्याला तो लाभ झाला.
पण तो लाभ सर्वजण करून घेतील असं नाही. म्हणजे कसं करावं साधू संत संग आपण अनुकूल भावनेनं. हं. आणि स्वतः नारद मुनीच लहानच 5 वर्षाचे होते आणि त्यांच्या गावामध्ये साधू संत आले होते. आणि त्यावेळेला नारद मुनी लहानच होते, आई बरोबर जायचे तिकडं. आणि आई काय करायची, त्यांचे सगळे कामं करायची, भांडे हे करणं, सगळं स्वच्छता करायची. आणि नारद मुनी पण छोटे होते, मदत करायची आईला. मग ते प्रवचन ऐकायचं तिथं बसून. आणि ऐकायला फार खूप विचार कर, फार आनंद व्हायचा प्रवचन ऐकून. आणि मग ते भोजन प्रसाद झाल्यानंतर मग ते विचारायचे, ते उष्ट खाऊ का म्हणतो, हा खा म्हणून चालतंय. आणि ते उष्टही खाल्लं. आणि परत त्यांनी काय केलं, मग सेवा पण केली, श्रवणही केलं. हे झाल्यामुळे काय झालं, त्यांच्या एवढं एकदम खूप विशेष त्याला लाभ झाला. आणि त्यामुळे त्याला साक्षात भगवंताचं दर्शन पण घडलं. त्या साधू संतांच्या संगतीमुळे हा लाभ झाला. त्यामुळे 4च महिने संघ भेटला. हा. आणि त्याचा त्याला लाभ झाला म्हणजे हे खूप महत्त्वाचं आहे. आणि बघू शकतो की जेव्हा तो श्रद्धेमुळे साधू संत संगतीमध्ये येतो, साधू संतांना एका साधूला तो आपल्या गुरु म्हणून स्वीकार करतो. बरोबर ना? अनेक साधू संत आहेत. त्यात एका माझे गुरु म्हणून स्वीकारतो आणि त्याच्याकडे कसं जातो माहिती आहे? त्या गुरुंकडे काय करतो तो? त्या विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया विशन्ति ते ज्ञानं निसत्त्वदर्शनः. एक मिनिट, हा एकच मिनिट. हरे कृष्ण. सॉरी, थोडी झालं. तर आपण त्याच्यावर पाहत होतो स्क्रीनवरती. तिथं म्हटलेलं आहे, त्याच्या पुढचं पण आहे, आपण बघा. हे चौथ्या अध्यायातल्या 34व्या श्लोकात आहे. आणि याच्यामध्ये मुद्दे आहेत त्याच्यामध्ये, त्या श्लोकामध्ये. तद्विधी प्रणिपाते म्हणजे प्रणिपात, दुसरं आहे परिप्रश्न, तिसरा आहे सेवय. प्रणिपात म्हणजे काय करणार? आता बघा, प्रणिपात शब्दाचा अर्थ किती विशेष आहे. प्रणिपात म्हणजे प्रकृष्ट रूपेण निपात. म्हणजे पूर्णपणे, आता तसं बघायला गेलं तर जो शब्द आहे की प्रणिपात आहे. आता प्रणिपात प्र शब्द न वापरता सुद्धा भगवान बोलू शकत असेल. तद्विधी निपातेनं म्हटले असेल. निपात आणि प्रणिपात तेवढा वेगळा अर्थ नाही, पण हे प्र लागल्यामुळे काय झालं, प्र म्हणजे प्रकृष्ट रूपेण, म्हणजे काय झालं, अतिशय चांगल्या पद्धतीने निपात म्हणजे गुरूंच्या चरणात आश्रय पूर्णपणे
अगदी चांगल्या रीतीने घ्यायचं. म्हणून म्हटलं प्रणिपात. हं. गुरूंच्या चरणांचा आश्रय म्हणजे की नुसतं दंडवत करणं नाही फक्त. दंडवत तर करायचंच आहे, पण त्याचबरोबर काय करणं, त्यांच्या चरणांचा आश्रय घेणं म्हणजे काय करणं, पुढं काय मग परिप्रश्न, जिज्ञासा करायची. हं. आध्यात्मिक प्रगतीसाठी त्यांना विचार मार्ग आणि सेवया. सेवा म्हणजे शेवया नाही, खायच्या शेवया नाही. हे सेवया म्हणजे सेवा करणं त्यांची. आता त्यांची डायरेक्ट सेवा शक्य नाही सर्वांना. हं. एक दोघं सेवक असतील, तुम्ही म्हणणार, आम्हाला सांगितले ते माधुरी अकादमीमध्ये गुरूंची सेवा करायची, आम्ही येणार सेवा करणं. मग तुम्ही ते म्हणणार नाही, आता आहेत भरपूर भक्त होतात. पण सेवा करणं, त्यांची प्रत्यक्ष सेवा करणं एक एक तर आहे, प्रत्येक फिजिकल सर्व्हिस. दुसरं आहे त्यांच्या आदेशांचं पालन करणं, ही पण त्यांची सेवाच आहे. त्यांच्या मुखातनं श्रवण करणं आणि त्याप्रमाणे काय करणं, ते जीवनामध्ये उतरवणं, ही त्यांची सेवा आहे. हे तिन्ही गोष्टी खूपच मोलाच्या आणि महत्वाच्या आहेत. आणि म्हणजे गुरूंचं लक्षण काय, गुरु काय त्यांच्यात असतं, गुरूंमध्ये वैशिष्ट्य काय त्यांचं. एक तर म्हटलंय, शास्त्रांमध्ये त्याचा एक श्लोकच येतो भागवतामध्ये. तो श्लोक इथं कोट नाही केला, पण मी सांगेन आपला श्लोक. तो श्लोक असा आहे, आपण जर पॉइंट काढता लिहून घ्या. 11व्या स्कंदातल्या तिसऱ्या अध्यायाचा 21वा श्लोक, 11:3:21. आता मी जो श्लोक सांगतो म्हणजे गुरुविषयी, त्यात म्हटलेलं आहे, तस्मात् गुरुं प्रपद्येत जिज्ञासु श्रेय उत्तमं शाब्दे परे च निष्णातं ब्रह्मण्युपशमाश्रयम्. असं म्हटलेलं आहे की ज्याला खरोखरच आपलं परम कल्याण व्हावं असं वाटत असेल तर बरं का, त्यानं गुरूंची शरण घेतली पाहिजे. गुरु असे असावेत कसे म्हणे, ते शब्द ब्रह्म. किंवा इथं आता वर्णन त्याचं आपण हे केलेलं आहे. त्या श्लोकामधले मुद्दे सांगितले. एक तर म्हटलंय, ते शास्त्रामध्ये पारंगत हवेत, शिष्यांच्या शंकांचं निरसन करणारे आणि श्रद्धेनं आणि भक्तीनं त्यांनी भगवंताची उपासना केलेली असणार नक्की. त्यामुळं त्याला भगवंताची अनुभूती प्राप्त असणारे पाहिजे गुरु. पुढे म्हटलेलं आहे, ज्याला भगवंताची कृपा मिळाली आहे आणि तो शिष्याच्या हृदयापर्यंत ती पोहोचण्यास सक्षम आहे. थोडं शब्द हे झालेलं आहे, ज्यांना पाहिजे तो टायपिंग हे झालेलं आहे. तर ज्यांना भगवंताची कृपा मिळालेली आहे, ब्रह्मण्य उपशमाश्रयम, ज्यांनी भगवंताच्या कृपेमध्ये आहेत, कृपा मिळालेली आहे, भगवंताच्या कृपाछत्रामध्ये आहेत आणि शिष्याच्या हृदयापर्यंत ती कृपा पोहोचवणारे सामर्थ्य त्यांच्यामध्ये. जसं म्हणतो ना आपण, हीच होलीनेस म्हणतो, बरोबर आहे का आपण? आपल्या गुरुमांचं नाव घ्यायच्या आधी काय करतो आपण? हीच होलीनेस. हीच म्हणजे भगवंताचं, होलीनेस म्हणजे पावित्र्य. त्या भगवंताचं पावित्र्य ज्यांच्यामध्ये आहे, ते आहेत कोण? हीच होलीनेस. ही प्रभुपादांना म्हणतो आपण, हीच डिवाइन ग्रेस. डिवाइन म्हणजे काय? दिव्य. म्हणजे भगवंताची दिव्य कृपा ज्यांच्यामध्ये भरलेली आहे, हा, असे ते प्रभुपाद. हा. ती कृपा काय करतो मग? त्या कृपेचा प्रवाह त्या परंपरेत येतो. म्हणून परंपरेशी जुडण्याचं फार महत्वाचं कारण हेच आहे की ती कृपा आपल्याला वरून, गुरु भगवंतापासून आपल्याला ती काय होते मग, आपल्यापर्यंत ती कृपा येऊन पोहोचते. म्हणून आपला पंथ कुठला आहे? अवरोह. आपण जर ईशोपनिषद चांगला अभ्यास केला, त्याच्यामध्ये वर्णन येते की आपला पंथ कुठला? अवरोह. आणि दुसरं आहे काय? आरोह. आरोह म्हणजे काय करणं? स्वतःच्या प्रयत्नानं वर जायचा प्रयत्न करणं. आणि अवरोह म्हणजे काय? साधू संतांच्या किंवा गुरु शिष्य परंपरेद्वारे जी कृपा येते भगवंतापासून, त्या कृपेद्वारे प्रगती करणं. हं. आणि म्हणून आपला कुठला पंथ आहे? अवरोह. म्हणजे भगवंताच्या कृपेवर, भक्ताच्या कृपेवर आपण प्रगती करतो भक्तीमध्ये. त्यामध्ये महत्वाचं आहे. आणि पुढे ते की जेव्हा आपण गुरुकडनं त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेतो, अजून एक आहे, जसं उपदेशामृताचा जो पहिला श्लोक आहे, तुला माहिती आहे? त्यात काय म्हटलेलं आहे? त्यात म्हटलेलं आहे, वाच वेगम मनसा क्रोध वेगम जीवा वेगम उद्रोपस्थ वेगम एतान वेगान्यो विषहेत धीरः सर्वामपि मा पृथ्वीम सशिष्यात. म्हणजे काय? ज्यानं वाच म्हणजे वाणी, मन, क्रोध, जिव्हा, उदर, उपस्थ, याच्यावरती ज्याने, याच्या आवेगावर ज्याने नियंत्रण ठेवलेलं आहे, तो संपूर्ण विश्वामध्ये काय करू शकतो? शिष्य बनवू शकतो. म्हणजेच काय? या सगळ्या शत्रूपासून जो मुक्त आहे, असं जात आहे. आणि म्हणून काय होतं मग? गुरुकडनं दीक्षा प्राप्त होते त्याला. काय म्हटलेलं आहे? दीक्षा काले शिष्य करे आत्मसमर्पण.
काल काल झालं ना श्लोक. आता थोडक्यात दिलं इथं. पण काल कसा होता तो पूर्ण आहे पुस्तकाचा आहे. दीक्षा काले भक्त किंवा शिष्य करे आत्मसमर्पण, से काले कृष्ण करे तारे करे आत्मसम, से देह करे तार चिदानंदमय, अप्राकृत देह तार चरण भजय. आता टपाटपाने प्रगती होणार. काल आपली चर्चा झाली ना, या दिस ग्रॅज्युअल प्रोसेस. त्याची त्याच्या गांभीर्यावर आहे भक्ताच्या. म्हणून दीक्षा दीक्षाला काय होतं, असं म्हटलेलं आहे, शास्त्रात म्हटलेलं आहे, दिव्यम ज्ञानम यतो दद्यात कुर्यात पापस्य संशयम, तस्मात दीक्षेती सा प्रोक्ता देशी काय तत्व कोविदय. म्हणजेच काय, जो अनुष्ठान किंवा दिव्यज्ञान किंवा संमज्ञान प्रदान करतो आणि सर्व पापांचा अगदी मुळासकट विनाश करतो, हं, त्या अनुष्ठानाला म्हणजे भगवंताचे भक्तगण काय म्हणतात, दीक्षा या नावाने ओळखतात. आणि दीक्षेला काय होतं ते आता बघितलंय. शिष्य काय करतो, स्वतःला समर्पित करतो आणि मग कृष्ण पण त्याला आपलंसं करतात. आणि मग त्याला विशेष करून तो गुरूंच्या आदेशानुसार श्रवण कीर्तनामध्ये पूर्णपणे डोंबून जातो. श्रवण कीर्तन करणं त्याचं हेच हे राहतं. हम्म. दुसरे कशात गुंतत नाही, तो कशात गुंतून जातो, तो श्रवण कीर्तनामध्येच गुंतून जातो. म्हणून हे फार महत्वाचं आहे, गुरुपादाश्रय. तसं शिला रूप गोस्वामी सुद्धा भक्तिरसाम सिंधूमध्ये सुरुवातीला सांगतात, सुरुवातीला इन सेन्स आध्यात्मिक जीवनाची सुरुवात कशाने होते म्हणे, गुरूंचा आश्रय आणि मग एकतर गुरूंचा स्वीकार, गुरूंचा आश्रय आणि मग गुरूंकडून दीक्षा घेणं आणि गुरूंच्या आदेशानुसार भगवंताची सेवा करणं. हे टप्पे खूप महत्वाचे आहेत. कारण ज्याला भौतिक जगातले टप्पे, टोळपे म्हणतात ना, ते थांबवायचे असेल तर या टप्प्यातून त्याला जावं लागेल त्याला. नाहीतर काय म्हणतो, मध्ये कुठेतरी गुठमळत राहणं. तर मी काल झालं ना आपलं शिक्षा, दीक्षा आणि शिक्षा. आपण शिक्षा मराठीमध्ये दंड किंवा सजा म्हणतो आपण, पण शिक्षा संस्कृत प्रमाणे शब्दाप्रमाणे काय, शिक्षा आणि शिक्षण, प्रशिक्षण, मार्गदर्शन त्याला. हं. असं नाही की एकदा काय झालं म्हणे, परमपूज्य राधा गोविंद स्वामी महाराज निघाले ते कडे पूर्ण भ्रमण करत होते आणि त्याला कोणतरी एक व्यक्ती समोर आला. तर त्याला विचारले नाही की म्हणे, अरे काय म्हणे भजन कसं चाललंय तुझं. तो म्हणाला की हा म्हणे मी म्हणे गुरु गुरु केलाय म्हणे, मी गुरु केलाय. असं आहे का, बरोबर. अरे पण मी, माझा प्रश्न काय, तुझं भजन साधन कसं चाललं तुझं. तो म्हणा, अहो म्हणे स्वामीजी मी सांगतोय ना, मी सगळं म्हणे गुरु करून घेतलाय मी. त्याने म्हटलं, अरे भाऊ मी प्रश्न काय विचारतो, तू काय उत्तर देतो. अरे माझा प्रश्न आहे, तुझं भजन चाललंय सगळं. अहो हो स्वामी, तेच मी सांगतोय की मी गुरु करून घेतलाय, तेच सगळं करते ना, मी कशाला करू, मग मी गुरु केलंच कशाला मग. अशी अवस्था आहे. लक्षात आलं? बऱ्याच वेळा भारतात असंच चर्चा होते ना, की हा गुरु केलाय बरं का, मी गुरु केलाय, गुरु करून घेतलाय. अहो गुरु करून घ्यायचं असतं म्हणे, मग कसं करायचं सांगा ना. असं विचारतात. काय त्याला माहित पण नाही गुरु म्हणजे कोण असं ते. त्याला फॅशन वाटते. शेजारच्याने फ्रीज आणलं, याने आणलं, त्याने टीव्ही आणलं, ह्याने आणली, त्याने चांगला मोबाईल, त्याने गुरु केला का, आम्ही करून घेऊ. मग ते कोणाचं असूर आहे का काय मायामध्ये काय माहित नाही. गुरु केलं की झालं, तसं नाही होत. तो परंपरेला पाहिजे आणि सगळ्या गोष्टी होणं फार आवश्यक आहे. हम्म. आता पुढचा टप्पा आहे भजन क्रिया. आपण मग श्लोक काय करतो, श्रद्धा, साधू संघ आणि पुढं काय, कुठला टप्पा आपल्या शेवटचा आहे, कृष्ण प्रेम. त्या कृष्ण प्रेमाच्या आधीच टप्पे आहेत सगळे. श्रद्धा सर्वात आधी, त्यानंतर आपण बघितलं साधू संघ, तिसरा आपण बघतोय भजन क्रिया. आता या भजन क्रियेमध्ये दोन प्रकार आहेत. दोन प्रकार कुठले, एक आहे अनिष्ठिता आणि दुसरं निष्ठिता. असं का निष्ठिता का म्हटलं बरं, अनिष्ठिता. कारण भजन क्रिया स्त्रीलिंगी शब्द आहे, भजन क्रिया फक्त स्त्रियांनीच करायचं नाही बरं का, पुरुषांनी पण करायचं आहे. भजन क्रिया स्त्रीलिंगी. आता एकादशी पण स्त्रीलिंगी शब्द आहे ना, स्त्री पण सगळेच करतात ना. तर अनिष्ठिता म्हणजे काय नेमकं, की भक्ती करत असताना पूर्ण निष्ठेनं, आपण म्हणतो ना मराठीत एकनिष्ठ होऊन शब्द वापरतात आपण, कशी करावी ना आपण भक्ती, एकनिष्ठ होऊन करावी. म्हणजे एकनिष्ठ होऊन नाही केलं तर काय होणार मग, त्या भक्तीला काय म्हणतात, अनिष्ठिता. जेव्हा अगदी एकनिष्ठ होऊन करतो भक्ती, तेव्हा त्याला म्हणतात निष्ठिता. आधी आपण
कुठले प्रकार बघतोय? अनिष्ठिता भक्तीचे प्रकार बघतोय. अर्थात खाली आता मी बघतोय ते प्रिंट हे करताना गडबड झालेली. त्याच्यामध्ये 6 प्रकार दिलेत. त्या प्रत्येक प्रकाराला एक एकच आकडा दिलेला आहे. तुम्ही तसं लिहून घेऊ नका. ते 1, 2, 3, 4 लिहून घ्या. बघताय स्लाइडवरती चुकून झाले ते, नंतर हे करेन फाईल नव्हते. तर ते बनवताना भरपूर चुका झाल्या त्या ग्रामॅटिकल, पण हे अगदी नजरेतनं राहून गेलं. ठीक आहे, पण तुम्ही समजू शकाल, तुम्ही सगळे बुद्धिमान आहात. तर या अनिष्ठता भजन क्रियेमध्ये होत आहे काय नेमकं, की आता भजन क्रिया शब्दात थोडा अर्थ आपल्याला कळला ना सर्वांना. भजन क्रिया म्हणजे भजन कीर्तन करणं ते आहेच आहे, पण विशेष करून गुरूंच्या आज्ञेनुसार नवविधा भक्तीचं पालन करणं किंवा नवविधा भक्ती संपन्न करणं, याला म्हणतात भजन क्रिया. त्याच्यामध्ये सुरुवातीला काय होतं, सुरुवातीला एकदम फार वरच्या स्तरावर जात नाही आपण, टप्प्याटप्प्याने जाणार ना, मी सांगितल्याप्रमाणे. मग त्यात काय होतं नेमकं? तर याच्यामध्ये घडतंय काय, की श्रील सनातन गोस्वामींना चैतन्य म्हणजे उपदेश दिला, तेव्हा ते सांगतात, काल आपण हा श्लोक घेतला, परत मुद्दाम घेतो मी. भजनेऱ्यामध्ये श्रेष्ठ नवविधा भक्ती, कृष्ण प्रेम कृष्ण ते धरे महाशक्ती, ताऱ्यामध्ये सर्वश्रेष्ठ नाम संकीर्तन, निरपराधे नाम लयले पाय प्रेमधन, असं म्हटलेलं आहे. ही नविदा भक्ती आहेच महत्वाची, पण त्यातूनही काय, त्या नविदा भक्तीमध्ये सुद्धा काय मुख्य आहे? नाम संकीर्तन मुख्य आहे. हं. आणि जर अपराध रहित होऊन जर नाम संकीर्तन केलं, तर आपल्याला कृष्ण प्रेम प्राप्त होणं. जे गुरु महाराजांनी काल परवा दिलं होतं ना, ते पहिल्या नामापराधाविषयी भक्तांची निंदा करण्याच्या, तो जो पहिला अपराध करू नये असं, त्याविषयी ते आज मी रेकॉर्ड ऐकत होतो डाउनलोड करून. तर गुरु महाराज सांगतात की ते म्हणजे आपण कितीतरी जन्मोजन्मी जरी आपण नाम घेत राहिलो आणि अपराध पण करत राहिलो, निंदा करत राहिलो, तर आपल्याला काय भेटणार नाही? ते प्रेमधन भेटणार नाही. हं. गुरु महाराज म्हटले, दिस इज व्हेरी स्केरी. इंग्लिशमध्ये आहे ते, व्हेरी स्केरी. म्हणजे वाक्य किती भयंकर आहे. हं. किती जर आपल्याला या प्रभुपाद म्हणजे याच जन्मात जायचं आहे आणि आपण असं जर जप केला अपराध करत करत, तर किती जन्म लागतील म्हणे आपल्याला. त्यामुळे अपराध आपण करू नये, असं गुरु महाराज सांगत होते, मी ऐकत होतो. तर हे झालं भजन क्रियेमध्ये. जे आता पुढचे प्रकार घेऊ एक एक आपण. पहिलं आहे, इथं बघताय आपण काय लिहिलेलं आहे, उत्साहमयी. हं, दिसतंय का उत्साहमयी आपल्याला? काय उत्साहमयी अवस्थेमध्ये काय वाटतं? भक्त नवीन नवीन आलेला असतो संपर्कामध्ये, तो घरी राहणार असेल किंवा मंदिरात राहणार असेल, हं, काय समजतं स्वतःला? त्याला लगेच ज्ञान प्राप्त होऊ लागतं. त्याला आधी काहीच माहित नसतं ना. मग त्याला जे काही ज्ञान मिळतं, थोडं थोडं मिळालं तर त्याला वाटतं की अरे किती ज्ञान मिळालं, किती मला मिळालं असं वाटतं. तर त्याला काय वाटतं मग, मी सर्वांची प्रशंसनीय विद्वान झालोय बरं का, मी आता फार विद्वत्ता वाढली माझी आता. लोक माझी खूप प्रशंसा करू लागले, बरं काय विद्वान आहे म्हणून. आणि मी मी काय झालं म्हणे, तिथं पण थोडं हे झालं, वाक्य हे झालं म्हणे, मी काय झालंय, फार प्रशंसनीय भक्त विद्वान झालोय, मोठा भक्त बनलोय आता मी. तर असं त्याला वाटू लागतं. आणि त्याच्यामध्ये जसं एखादा विद्यार्थी सुद्धा तो त्याचा अभ्यास करू लागतो आणि त्याला वाटतं की अरे, आणि खरं त्याला काहीच माहित नव्हतं आधी. हं. तर त्याला वाटतं अरे, बरंच काही ज्ञान आहे याच्यामध्ये. आणि त्याला वाटतं भरपूर ज्ञान मिळालं हो मला. तर त्यामुळे स्वतःला काय समजतं मग, स्वतःला बरंचसं तो अं, म्हणजे उच्च स्तरावर समजू लागतो, विद्वान समजतो. त्याचं आपल्याला माहिती आहे ना. आता ते उदाहरण त्यासाठी मी सांगत नाही, म्हणजे अर्जुनाचा तो अनिष्ठिता भजन क्रियेमध्ये नाही, पण भगवान म्हणतात माहिती आहे अर्जुन काय म्हणतात? अर्जुन जेव्हा म्हणतो ना, भरपूर बोलतो सगळं, आणि जेव्हा तो शिष्य व्हायचा स्वीकार करतो ना, तेव्हा भगवंत सुरुवातीला प्रताडणा करतात त्याला. काय म्हणतात माहिती आहे? त्याची कान उघडणी करतात भगवंत. काय म्हणतात? अशोचानन व शोचस्तम प्रज्ञावादांश भाषसे गतासून अगतासूंश नानुशोचंती पंडिता. भगवंत म्हणतात, अरे फार मोठा पंडित झाला बोलतोस तू. पण खरं पंडित नाही, सुका बरं. खरे पंडित जीवित किंवा मृत व्यक्तीबद्दल कधी शोक करत नाही. तू करतोय मी, तू पंडित नाही, नुसतं बोलणार आहे तू फार मोठा मोठं. हं. म्हणून आपल्याला एक हे सांगितलं, खरं तर इतर हे होत नाही, पण भगवंतांनी कसं लगेच डील केलं. की नुसती विद्वत्ता कामाची नाही, पांडित्य नको आपल्याला, काय व्हायचं आपल्याला? भक्त व्हायचंय. हं. आपल्याला निव्वळ एक प्रवचनकार बनायचं नाही आपल्याला कारमध्ये येऊन. हं. प्रवचनकार म्हणजे जो कारमध्ये बसून येतो तो प्रवचनकार नाही, तो चालत येऊ शकतो अर्थात. त्यामुळं
निव्वळ प्रवचनकार नाही म्हणजे प्रचारक म्हणजे आपल्याला भगवंताच्या भक्तीचा महिमा पोहोचवण्याचा भाव असला पाहिजे, की मी चांगलं प्रवचन करू शकतो असा भाव मी ठेवतो. हं. जे काही मी बोलेन, माझ्या गुरु जे सांगतील, प्रभुपाद सांगतील तेच बोलेन. हं. भले मी तोडकं मोडकं बोलेन. म्हणजे जसं काल सांगितलं ना, तो दक्षिण भारतातला ब्राह्मण, त्याला येत पण नव्हतं काही, पण गुरुनी सांगितल्यामुळे तोडकं मोडकं वाचत होतं. आणि त्यावेळेला भगवंत पण प्रसन्न झाले. त्यावेळेचे सगळे विद्वान ब्राह्मण त्यांच्यावर भगवंत तिथं गेले नाही, त्यांना आलिंगन दिलं नाही ब्राह्मणांना. पण त्या ब्राह्मणाला दिलं का बरं? तो प्रामाणिकपणे गुरूंच्या आदेशाचं पालन करत होता म्हणून. हम्म. आणि मग सुरुवातीला काय होतं मग त्याला असं वाटू लागतं मी विद्वान झालोय, फार मोठा भक्त, अशा स्थितीमध्ये त्याला काय होतं मग त्याला थोडा उत्साह उत्पन्न होतो, त्याच्यामध्ये उत्साह, त्या हृदयामध्ये एक उत्साहाची भावना त्याला वाटतं, उत्साह वा किती चांगलं आहे त्याला वाटू लागतं. आणि त्याच्यामध्ये त्याला मग त्याला उत्साहमय भजन क्रिया म्हणतात सुरुवातीच्या अवस्थेला त्याला त्याचा उत्साह. अर्थात त्याचा उत्साह हा निश्चयावर अवलंबून नसतो ना का अजून. हा. तुम्ही उपदेशामृत झाले का ऐकलं वाचलंच ना उपदेशामृत तुम्ही सर्वांनी. त्या उपदेशात म्हणतात ना बघ हे काय म्हणतात, श्री गोसाई म्हणतात, उत्साह निश्चय धैर्यात तात कर्म प्रवर्तनात संगत्यागा सत्ववृत्ते षडवीर भक्ती प्रसिद्धती. ते म्हणतात उत्साहाबरोबर काय पाहिजे, निश्चय आणि धैर्य. एखाद्या निश्चय आणि धैर्य नसेल उत्साह राहणार नाही. आणि ते निश्चय कशामुळे येतो म्हणे, काय केल्यामुळं, ग्रंथांचं अध्ययन आणि श्रवण केल्यामुळं निश्चय प्राप्त होतो, भक्तीचा दृढता. आणि धैर्य कशामुळे येतं, की आपण काय केल्यामुळं किती अडथळे जरी आले तरी डगमगलो नाही, आपण पक्क राहिलो तर आपल्याला धैर्य वाढीस लागतं. आणि ते दोन्ही असल्यामुळं उत्साही बनतो भक्त. पण हे जो उत्साह आहे अजून खरा उत्साह नाहीये. फक्त वरवर चौथा असल्यामुळं त्याला उत्साहमयी भजन क्रिया म्हटलेली आहे अनिष्टतामध्ये, बरं का. आणि पुढचा आपण बघूया, घन तरला. घन तरला शब्दातच आहे. घन म्हणजे थोडस घनीभूत म्हणतो ना. आणि त्याच्यामध्ये काय होतं, तो नवीन विद्यार्थी असतो एखादा, सुरुवातीला भरपूर खूप अभ्यास करतो, खूप अभ्यास करतो. आणि नंतर काय होतं मग, त्याला मग कधी कधी त्याला कळत नाही काय शिकवलेलं त्या लक्षात येत नाही. आणि त्याला त्याला शिकवलेलं लक्षात आलं नाही, त्यामुळे काय करतो मग तो थोडंसं ढिला पडतो तो. एवढं त्याचं म्हणजे त्याचा अभ्यास चालू आहे ना, पहिले कसं कधी सतत अभ्यास डोकं असं ते थोडंच कमी होतं त्याचं. तो कधी घन कधी मग तरल असं होत आहे. त्याच पद्धतीनं जो भक्त आहे तो पण त्याची जी अवस्था जेव्हा अशी असते की एकदम तो कधी खूप भक्ती करत आणि एकदमच भक्ती करायचं एकदमच नसल्यासारखंच होत आहे, तर घन आणि तरल असं होत आहे. तर कधी भक्ती मैत्रियामध्ये घनीभूत अवस्था असते आणि कधी कधी तरल म्हणजे एवढं करतोय म्हणून करतो अशी स्थिती असते. त्या स्तराला म्हटलंय घनत्र. तो सगळं जगभर सगळं करू लागलाय, पण कधी एकदमच सिरियसनेस एकदमच लूज होतो तो. दोन्ही चालेल त्याला घन आणि तरला असं म्हटलेलं आहे. आणि कधी कधी त्याला शास्त्रातलं जे खरं मर्म आहे, हा, त्याला ते ऐकून त्याला आनंद मिळतो. आणि कधी कधी काय होतं मग, ते भक्ती साधना करता अध्ययन करताना थोडं जेव्हा थोडं डाऊन झालं की त्याला थोडा आनंद कमी येऊ लागला, तरल म्हणजे तेवढं त्याला कळतं बाबा एवढं काय आजकाल काय झालं व्हायला, काय पहिले की चांगलं करत होता, आता एकदम डाऊन दिसतोय. का झालं त्याची अवस्था कुठली आता, घन तरला त्या अवस्था आहे. आणि पुढचं आहे व्यूढ विकल्पा. हे व्यूढ विकल्पा म्हणजे ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे, व्यूढ विकल्पा म्हणजे त्याला वाटतं मी हे करू हे ते करू, हे ब्रह्मची मंदिरात घर जा सोडून जाऊ ते घरीच राहू. घरी राहत असलेलं वाटतं की ठीक आहे तर घरी राहून होत आहे, पण इथल्यापेक्षा आपण तिकडं वृंदावन जर गेलो सगळी फॅमिली घेऊन, तिथे चांगली भक्ती होईल, इथं काहीच होऊन झाले. तर हे ते सगळंच आहे. हा. इथल्या लोकांना भक्तीचं काहीच माहित नाही इथल्या या भागात. तर आम्ही वृंदावन गेला ते सगळेच भक्त आहेत, तेव्हा तिथं भक्ती का तिथं जायचं का. परत वाटतं नाही नाही नाही, इथंच राहिलेलं बरं आहे. तिथं कसं ब्रह्मचारी विचार करतो की मी घरी राहिलं तर चांगलं होईल, जेणेकरून त्यांना पण भक्ती शिकवता येईल मला. मग मला तर नाही नाही नाही, ते तसं करता करता मी भक्तीतनं अडचणीत येईल, त्याच्यावर काय केलं पाहिजे, मंदिरात राहिलं बरं. अशी जी अवस्था होती त्याची त्याला म्हणतात व्यूढ विकल्पा असं म्हटलं. लक्षात आपलं. हे मी अगदी थोडक्यात आपल्याला सांगतोय, याचं फार मोठं विस्तार नाही सांगितलं. हम्म. जसं त्याला साधं कधी कधी वैराग्य आणि आता म्हणून नाही आता मी या जीवनात संन्यास घेणारच आहे. काही दिवसांनी म्हणतो विचार करणार काय तुझं काय विचार आहे, नाही बघतोय अजून एवढं काय पक्क नाही माझं, चाललंय आपलं विचार चालू आहे अजून, असं म्हणतो तो. म्हणजे काय झालं त्याचं आता, म्हणजे
हा एक निश्चित आहे. भक्ती सोडायचा विचार नाही त्याचा. भक्तीच्या सिच्युएशन किंवा त्या वातावरणात बदल करू इच्छितो. किंवा आश्रमात बदल, स्थानामध्ये बदल असं करू इच्छितो. त्याला म्हटलेलं आहे की व्यूढ विकल्प. त्याला कधी कधी वाटतं की मी म्हणजे भक्ती करतोय, पण घरच्यांना भक्ती जर शिकवणं ते आवश्यक आहे. मग त्यांना नाही शिकवतं ते कसं करणार? मग त्यांना शिकवायला जातो मी. असं होतं ना कधी तो स्वतः ते राहून जातो, त्यांचंही करू शकत नाही असं. हं. दोन्ही ही अवस्था विविध विकल्प आहे. कधी इकडचं बरं वाटतं, कधी इकडचं वाटतं. त्या अवस्थेमध्ये असताना त्याची फार मनाची काय होतं ओढाताण होते. त्याला कळत नाही कुठला मी निर्णय घ्यावा. कोणाला विचारतो मी काय करू? तुझं काय विचार? नाही मी आता मंदिरात येऊन राहणार. मग काय विचार म्हणा काय तुझा विचार? मी आता मंदिरात नाही घरी ते थोडं आवश्यक वाटते तर राहतो. असं करतात ते कळत त्याच्या आयुष्यात बरंच काळ जातो असं विचार करण्यामध्ये त्यांचं वर खाली करण्यामध्ये. असं म्हटलेलं आहे की एक श्लोक आहे भागवतातला. कपिल भगवंत म्हणतात, देवतेला म्हणतात, योपयाती शनैर्माया योषिदेव विनिर्मिता तामीक्षेतात मनोमृत्युम तृणैकोपमिवावृतम. कपिल भगवंत म्हणतात, हे आई, हे माते, भगवंतानी रचलेली जी माया आहे हळूहळू सेवेच्या बहाण्याने येते म्हणे. आणि काय आपल्याला म्हणजे एखादा जर विहीर असेल, जर गवताने जर भरून झाकून ठेवलं असेल, तर ती जसं आपलं ते गवत आहे कळत नाही, आपण जर पाय ठेवले की खाली जातो आपण. तशी अवस्था म्हणजे जो विशेष करून मायेच्या आहारी जातो. हा, तर असं म्हणतात. तर तो भक्त विचार करून नाही बरोबर आहे म्हणे. जर असं जर मी राहिलो घरी राहायचं का होणार, मायेचा प्रभाव होणार जास्त. त्यापेक्षा तिथं न राहिलेलं बरं आहे. असं तो विचार करतो. कधी कधी म्हणाले मी एवढा तरुण आहे, आत्ताच जर मी जर विवाह सगळं केला तर बरं होईल. असं तो फार याच्या अवस्था असतो. त्याला म्हटलेलं कुठली अवस्था? व्यूढ विकल्प. आता याच्यावरती भरपूर श्लोक आहेत, बरंच काही, पण ते सगळं तर ते घेत राहिलं तर आपल्याला पण आपल्याला अशा लक्षात येतं का सर्वांना? समजते का नाही? कंटाळा येतो थोडा. थोडा कंटाळा आहे, थोडा आहे येत असेल नाही का? रटाळ वाटतं का आपल्याला? नाही. आता मला सगळे दिसत नाहीत, काही जण दिसतात. हम्म. हम्म. अच्छा. हे विशेष आहे की अं, हे फक्त भक्तिशास्त्री क्लास असू दे किंवा असे मातांची संख्या जास्त असते. का बरं? मातांना एरवी तसं विशेष ऑनलाईन क्लासमध्ये जास्त संख्या असते, कारण ऑनलाईन क्लासमध्ये त्यांना फार जास्त इकडे तिकडे घरच्या बरेच बंधन असतात, अडचणी असतात. ते सगळीकडे जाऊ शकत नाही मोठमोठ्या कार्यक्रमात वगैरे. पण घरीच ही सोय झाल्यामुळे काय झालेलं आहे, खरंच भगवंताची विशेष कृपा झालेली आहे. माता यांना घरी बसल्या बसल्या सुद्धा हा लाभ ते घेऊ शकता. तुम्ही आता या ग्रुपमध्ये सुद्धा मातांची संख्या फार मोठी आहे. फार मोठा त्याग आहे खरं तर हा. हं. तर फार विशेष गोष्ट आहे. अर्थात याचा अर्थ नाही प्रभूजींनी काय त्याग नाही केला, असं त्याचा अर्थ नाही. त्यांचे ते लाभान्वित होत आहे. बरोबर आहे ना प्रभूजी? रसिक शिरोमणी प्रभू. हं. असं नाही किंवा हो, सर्वजण लाभ घेतात. पण तरी पण एक दिसून येतं जे वस्तुस्थिती मी हे मांडलं. अर्थात हे जे विविध विकल्प आहे ही अवस्था नेहमीच राहत नाही. का नेहमी राहत नाही? कारण तो शास्त्राचं अध्ययन करू लागतो, नाम संकीर्तन करतोय. ते करता करता मग हळूहळू हं, त्याच्या थोडंसं वरच्या स्तरावर येतो. आता पुढं त्याला फार त्रास देणार, अगदी फारच हे अडचणीत जाणार कुठले विषय संगरा. हं. त्याचा विषय म्हणजे इंद्रिय विषय, आणि संग्राम आहे संग्राम, युद्ध. विषयांशी होणार युद्ध त्याचं. त्या युद्धामध्ये तो काय झालेला आहे? हं. इकडे कृष्ण आहेत, इकडे माया आहे आणि साधक आहे. आणि भक्ती करतोय तो. तर मायेचा स्वीकार करू का कृष्णाचा? त्याच्याशी ओढाताण होऊ लागलेली आहे. मला कळेन जरा काय निर्णय घेऊ आम्ही. निर्णयाचा प्रश्न नाही तर त्या मायेच्या ह्याच्यामध्ये तो काय झालेला आहे, मोहित झालेला आहे, गुरफटलाय त्याच्यामध्ये. आणि त्याला असं म्हटलेलं आहे की ज्याचं चित्त त्या मायेमध्ये रमलेलं आहे, विषयांमध्ये, त्याला भक्ती करणं फार जड जातं, त्याला एवढं सोपं जात नाही. आणि त्याचं मन ओढतं वेगळ्या ठिकाणी. हम्म. कारण इथं असं म्हटलेलं श्लोक एक वापरलेला आहे, विषयाविष्ट चित्ताना विष्मावेश सुदूरता वारुणी दिगतम वस्तू व्रजनेंद्री किमात्मयात. म्हणजे विषयाविष्ट चित्त असलेल्या व्यक्तीसाठी श्रीकृष्णांमध्ये मनोअभिनिवेश करणं फारच अवघड होतं.
जसं पूर्वेकडे व्यक्ती आणि त्याला पश्चिमेकडे एखादी वस्तू ठेवली सांगितलं, त्याला पूर्वेकडच्या व्यक्तीला पश्चिमेकडे येऊन घेणं ते फार अवघड जात आहे. नुसतं घरातले पूर्व पश्चिम नाही. हं. दूरचं अंतर आहे दृष्टीने अवघड होतं त्याला. त्याच पद्धतीनं त्याला विषय त्याग करण्याचा प्रयत्न करतोय तो, पण पूर्वसंस्कारामुळं पुन्हा विषय जागे होतात आणि त्या विषयामध्ये तो काय होतं पुन्हा आता लिप्त होत असतो. आणि म्हणून काय केलेलं आहे तर असं श्लोक आहे भागवतामध्ये. एक भगवान श्रीकृष्ण उद्धवाला म्हणतो, खूप सुंदर श्लोक आहे. त्या श्लोकात म्हणतात भगवंत, जात श्रद्धो मत्कथासु निर्विण्ण सर्व कर्मसु वेद दुःखात्मकान् कामान् परित्यागेप्यनीश्वरः ततो भजेत मां प्रीतः श्रद्धानुदृढनिश्चयः जुषमाणश्च तान् कामान् दुःखोदरकांश्च गर्हयन्. भगवान म्हणतात, जो साधक सगळ्या कर्मापासून विरक्त झालेला आहे, हं, किंवा ते कर्म दुःखाचंच कारण आहे, आणि विशेष करून माझ्या लीला कथांमध्ये श्रद्धाळू आहे, आणि तो हे पण जाणतोय की सगळे जे भोग वासना हे दुःखरूप आहेत, आणि एवढं करून सुद्धा त्याने काय करावं? हं, समजा ते परित्याग करणं समर्थ नसेल तो तोडण्यासाठी, हं, ठीक आहे, तो भोगू दे. परंतु त्याने हृदयातनं हे स्वीकार केला पाहिजे, की काय माझी अवस्था अशी आहे, की मी सोडू शकत नाही. पण त्या हृदयात त्याला पश्चातापाची भावना झाली पाहिजे. हां. आणि मनातनंच त्याची स्वतःची निंदा करावी त्यांनी, आणि काय करावं पाहिजे, की त्यातनं सुटण्याचं अतिश्रद्धेनं, प्रेमानं भगवान म्हणतात, त्यांनी माझं भजन सोडायचं नाही, भजन चालूच ठेवायचं आहे. हां. की आता विषयांमध्ये आता मी कसं बाहेर पडू? नाही, भगवान सोडवतील. त्यांनी भगवंताचा आश्रय घ्यावा, हे महत्वाचं आहे. म्हणून हे समजू शकतो की तो विषय संग्रह स्थितीतनं आता काय होऊ लागलेला आहे, त्यात होतं. आणि त्याच्याहूनही भयंकर अवस्था ही आहे कुठली, अं, नियमाक्षमा. आता जे नियमाक्षमा म्हणजे काय, की नियमाक्षमामध्ये त्याला नियम अक्षमा, अक्षमा म्हणजे अक्षम. तो नियम पाळण्यामध्ये काय असतो, अक्षम असतो. तो कधी कधी नियम घेतो, मी असं करेन तसं करेन, पण त्याला ते काय होत नाही, झेपत नाही, सोडून देतो परत. नियमाक्षमा असं म्हटलेलं आहे. तो काय करतो, संकल्प करतो, मी आजपासून मोजून 64 माळा करेन, 64 करतो. पण काय तुम्हाला नंतर ना, रोज वैष्णवाने एवढं मी दंडवत करेन, हे करेन, पण तो त्या स्तरावर नसल्यामुळं, त्याच्यात जे काही भक्तीचा जो स्तर आहे त्या तुलनेत त्याचं कमी असल्यामुळे काय होतं त्याला, त्याला ते सोयीचं होत नाही. काय करणं सोयीचं होत नाही, त्या नियमांचं पालन करणं, किंवा त्याचं भक्तीमध्ये उत्कर्ष करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये नसल्यामुळं, तो जे काही वेगळं ते नियम घेतोय, त्या नियमांचं पालन किंवा तर संकल्प पूर्ण करण्यासाठी त्याच्यामध्ये काय होत नाही, ती पूर्तता होत नाही बऱ्याच वेळेला. म्हणून तो काय होतं मग, त्या नियमाक्षमा, तर तो अक्षम असतो ते करण्यामध्ये. पण तरी पण तो हळूहळू म्हणजे वर येऊ लागतो. आणि त्याला अजूनही शेवटचा त्याला हे होतं, ते कुठला, तरंगरंगिणी. हा तरंगरंगिणीमध्ये काय होतंय त्याची अवस्था, असं म्हटलेलं आहे की त्याला भक्ती प्राप्त झाला, साहजिकच आहे. लोक त्याला काय करू लागतात, आता इस्कॉनमध्ये अगदी सहज रीतीनं एखादा भक्त गेला लगेच त्याला हार घालण्यात येतो. त्याला समजा तो नवीन भक्त आला तर मंदिरात रात्री विशेष करून सगळे प्रभूजी महाराज म्हणून लागतात, लगेच काय होतं मग वाटतं का तेव्हा ते मोठा भक्त झाला आता. आणि पूजा, लाभ, प्रतिष्ठा, मुक्ती, भुक्ती, त्याला वाटतं मला हे सगळं मिळालं म्हणजे का बरं, म्हणजे भक्तीमुळे मिळालेलं आहे. पण नाही, हे जे भक्तीतून मिळालं म्हणजे काय, की त्याला त्याला तो भक्ती करत असल्यामुळं त्याच्या प्रभावामुळे लोक काय करतात, त्याला सन्मान देतात, पूजा होते, त्याची प्रतिष्ठा मिळते. त्याला वाटतं की हे माझ्यासाठीच आहे, आणि तो तिथं अडकू शकतो तो. पण त्याला जर कळलं हे माझं नसून कोणाचं आहे, हे माझ्या गुरूंसाठी आहे. हं. त्यांचं आहे खरं तर. मला मिळणारा सन्मान कोणाचा आहे, माझा नसून गुरूंचा आहे, माझा नाही. मी योग्य नाही ते करण्यासाठी. म्हणून जेव्हा तो सगळ्या गुरूंना अर्पण करू लागतो, भगवंताला अर्पण करू लागतो, तेव्हा त्यातनं तो बाहेर निघू शकतो. असं म्हटलेलं आहे, या ज्या इच्छा आहेत वेगळ्या वेगळ्या, म्हणजे स्थिती आहेत सगळ्या, त्याच्याविषयी चैतन्य चरितामधल्या मध्यलीलेमध्ये श्लोक येतो. त्यात असं म्हटलेलं आहे, किंतु यदि लतार संगे उठे उपशाखा, भोक्ती मुक्ती वांछा जत असंख्य तारलेखा, निषिद्धाचार कुटीनाटी जीव हिंसन, लाभ पूजा प्रतिष्ठादी जत उपशाखागण,
सेक जल पाओ शाखा बाड़ी जाय, स्तंभा मूल शाखा बाड़ी न पाय, प्रथमे उपशाखार करे छेदन, तबे मूल शाखा बाड़ी जाय वृंदावन. जेव्हा ही भक्तिलता वाढत जाते की नाही श्रवण कीर्तन केल्यामुळं, हा, एखादं बी पेरल्यावर ते वाढण्यासाठी काय टाकतं त्याच्यामध्ये आपण पाणी देतो ना, तसं ही जी भक्तीचं बीज पेरलंय आपल्या हृदयामध्ये गुरूंनी, वैष्णवांनी, ती वाढण्यासाठी आपल्याला साधू संतांचा संग करणं फार आवश्यक आहे कृष्ण प्रेम प्राप्त करण्यासाठी. तो श्लोक माहिती आहे का आपल्या सर्वांना? नित्यसिद्ध कृष्ण प्रेम साध्य कबू नये, श्रवणादी शुद्ध चित्त करे उदय. कृष्णाविषयीचं प्रेम आहेच हृदयामध्ये, बाहेरनं आणावं लागत नाही. पण जेव्हा श्रवण कीर्तन करू आपण, श्रवण कीर्तन रूपी जल जेव्हा अर्पण करू त्या बीवरती, भक्तीच्या बीवरती, काय होणार आहे? नक्कीच त्याला कृष्ण प्रेम प्राप्त होणार. म्हणून पण ते होत असताना काय होणार? ती बेल वाढताना त्याला दिलेलं पाणी फक्त बेलच घेईल असं नाही, बाकीचे पण गवत वाढू लागतं त्याला, अनावश्यक गवत हे ते वाढू लागतं. आपण ते जर नाही काढलं तर ते बेलीपेक्षा कोण घेणार ते? हे सगळं जे बाकीच खाऊन टाकणार, वेलीला दिलं पाणी किंवा जे काय असेल खाद्य. हं. त्यामुळे ते वेळोवेळी काय केलं पाहिजे? काढणं फार आवश्यक आहे. तरच म्हणे की जे मूळ जी शाखा आहे ती वाढत जाऊन कुठं जाईल? जाय वृंदावन, ती वृंदावन पोहोचेल. हं. जर आपलं वृंदावनाला पोचायचं असेल, पोचायचं ना सर्व वृंदावनाला, तर आपण याची काळजी घेणं अत्यावश्यक आहे. आता आपण बघूया तृतीय अमृतवृष्टी, तिसरी अमृतवृष्टी बघूया. आता या तिसऱ्या ह्याच्यामध्ये आता आपण कुठले कुठले टप्पे बघितले लक्षात आहे ना सर्वांना? एक बघितलं श्रद्धा, त्याच्यानंतर काय बघितलं आपण? साधू संघ, त्या तिसरं बघितलं आपण भजन क्रिया. आता चौथा टप्पा आहे अनर्थ निवृत्तीचा. हं. ते अनर्थ निवृत्ती कशी होती बघूया आपण. अनर्थ निवृत्ती म्हणजे वाईट सवय, एकाच दृष्टीने, इन वन सेन्स, ज्याचा काहीच अर्थ नाही तो अनर्थ आहे. आणि खरा अर्थ म्हणजे ती आध्यात्मिक गोष्ट आहे. खरा अर्थ म्हणजे आध्यात्मिक जे काही आहे ते खरं आहे, तो खरा अर्थ आहे. बाहेर आपण फक्त अर्थ म्हणजे कशाला म्हणतात? पैशाला अर्थ म्हणतात. किती अर्थ, अर्थमंत्री. त्या अर्थमंत्र्याला काही दुसरं नाव द्यायचं नाही आपल्याला. पण जो पैशालाच फक्त अर्थ समजतो त्याला कळलंच नाही काही. पण ज्याला भगवंताच्या भक्तीविना बाकी सगळं निरर्थक आहे, त्याला कळतं की खरं अर्थ काय ते. हं. त्यामुळे भगवंताच्या भक्तीमध्ये प्रगती होण्यासाठी ज्या काही गोष्टी अडथळा आणणार आहेत त्याला म्हणतात आपल्यामध्ये असलेल्या, बरं का, त्याला म्हणा. बाहेरच्या अडथळा असलेच की ते नाही, आपल्यामध्ये. हं. तो असं करतो असं करतो, तो अनर्थ आपल्यातला नाही. हं. तो आपल्यातल्या ते सगळे, हं, काम क्रोध लोक आहेत, ते पूजाला प्रतिष्ठा भरपूर ही सगळी लिस्ट आहे. आता आपण ते जाणून घेऊया. आपलं अंतिम ध्येय म्हणजे भगवान श्रीकृष्णांची ते आहेत आणि त्यांची प्रेमळ किंवा प्रेमही सेवा करणं. हा, आता एक सुंदर एक गीत आहे शिल नरोत्तम ठाकूरांचं. त्याच्यात ते म्हणतात, ते सात म्हणजे कडव्यांचं ते गीत आहे. त्याच्यामध्ये असं ते म्हणतात, सुरुवातीला असं आहे, तुम्हाला जर ते सर्च करायचं असेल तर ते घेऊ शकता तुम्ही. तुम्ही तर दयार सिंधू अधम जनार बंधू, मोरे प्रभू कर अवधान. हे पहिली ओळ अशी. आणि त्यातलं शेवटचं कडवं कसं आहे? त्यात म्हटलेलं आहे, नरतमा बड दुखी नाथ मोरे कर सुखी. नरतम काय म्हणतात? हे भगवंत आम्ही फार दुखी आहे, हे माझ्या नाथ तुम्ही काय करा, मला सुखी बनवा. आणि म्हणतात की तुम्हारा भजन संकीर्तन, तुमच्या भजन संकीर्तनामध्ये मला पूर्णपणे काय होऊ दे, नियुक्त होता येऊ दे. आणि पुढे म्हणतात, अंतराय नाही जाय, येत परम भय निवेदन करो अनुक्षण. ते म्हणजे अंतराय नाही जाय म्हणजे जे अनर्थात आतले ना, ते जात नाहीत. हीच फार मोठी भीती आहे म्हणे मला. त्या अनर्थांमुळं तुमच्यापासून मी दूर राहिलोय याचं मला वाईट वाटतंय. हं. आणि म्हणून परमभय, फार भीती वाटते म्हणे मला या अनर्थांची. आणि निवेदन करून म्हणून मी क्षणोक्षणी मी हेच निवेदन करतो म्हणे आपल्याला, की मला या अनर्थातनं कृपा करून सोडा, जेणेकरून जो ईशोपनिषद श्लोक आहे ना, तो भक्त प्रार्थना करतो भगवंताला. कुठला प्रार्थना करतो? हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापि हितमुखम तत्त्वं पुष्यन्न पावृणु सत्य धर्माय दृष्टे. भक्त म्हणतो, हे भगवंता, ते तुमचं ते तेज दूर करावं, प्रकाश दूर करा, जेणेकरून मला तुमच्या स्वरूपात दर्शन करता येईल. तसंच दत्तांश ठाकूर म्हणतात, हे भगवंता, हे माझ्या हृदयातले जे अनर्थ आहेत
ते आपण दूर करा, जेणेकरून मला काय होईल, आपली भक्ती करणं सोयीचं होईल. बरोबर आहे ना? अनुभव आहे ना सर्वांना आपल्यातला अनर्थ. त्यामुळं एकदा मी गुरु महाराज म्हणालो, गुरु महाराज आपण सांगा म्हणे, मी आता काय माझ्यातलं काय, कशी प्रगती करू, काय करू. गुरु महाराज म्हटले की आपणच आपले गुरु आहोत. म्हणजे कुठल्या अर्थी म्हणाले की आपल्याला माहित असतं म्हणे आपल्यात काय वाईट आहे, कुठल्या गोष्टी अनावश्यक आहेत. हं? तर त्यामुळे आपण काय करायला पाहिजे, त्या अनावश्यक गोष्टी निघण्यासाठी आपण प्रार्थना करायची भगवंताला. जसं आपण एक आता बघितलं उल्लेख केला. आता आपण पाहिलं. आता हे चार प्रकारचे अनर्थ आहेत. चार प्रकार म्हणजे मुख्य प्रकार बरं का. त्या मुख्य प्रकारामध्ये एक मिनिट. त्या प्रकारामध्ये आपण एक एक करून बघूया. तर हे जे काही आता आपण पाहिलं, हे चार अनर्थ आहेत. त्यातला आपण पहिला बघूया दुष्कृतोर्थ अनर्थ बघूया. म्हणजे दुष्कृतांमुळे निर्माण झालेलं बरं का. दुष्कृत म्हणजे ते पण बघू, चर्चा करूया. त्यानंतर आपण दुसरं बघणार आहोत सुकृतोत्थ, म्हणजे सुकृतींमुळं येणारे अनर्थ. तिसरं आपण पाहणार आहोत अपराधोत्थ, अपराधांमुळं. मग अपराधांमुळं त्याच्यामध्ये नामापराध आहे, धामापराध आहे, वैष्णव आहेत, सेवा अपराध नाही तेवढे, पण सेवा अपराध जाणून बुजून सेवा अपराध जर केले तर ते पण अपराधामध्ये गणले जातात. नाहीतर तो सेवा करता करता भगवंत स्मरण करता अपराध नष्ट होतात, पण जाणून बुजून केले त्याला पण अपराध धरले जातात. तर आपण एक बघू टप्प्यानं. पहिला आहे दुष्कृतोर्थ अनर्थ. आता दुष्कृतोर्थ जो अनर्थ आहे, त्यात काय होतं बघा. याच्यामध्ये एक तर आहे जे अ, मागील जन्मात जे केलेली कर्म आहेत आपली पूर्व जन्मातली, वाईट कर्म, पाप कर्म, किंवा त्या कृतींच्या परिणामी एखादी व्यक्ती आसक्ती आणि द्वेष, हे दोन दिले फक्त, आसक्ती म्हणजे मी आणि माझे. हे अजून थोडं विशेषण सांगायचं म्हणजे आपल्याला, आपण जे जे पाच प्रकारचे क्लेश पाहिले ते आठवत आपल्याला काल, आठवत सर्वांना कुठले कुठले पाहिले ते आपण. अविद्या, परत आपण पाहिलं तर अस्मिता, आणि राग, द्वेष, आणि अभिनिवेश, असे पाच बघितलं तर आठवतं ना आपल्याला. तर तेच म्हणजेच काय, ते आपल्यात आहेत म्हणजेच काय, कुठले अनर्थ त्याला म्हणतात दुष्कृतोत्थ अनर्थ. लक्षात आलं आपल्याला. काल आपण पाहिलं होतं अविद्या म्हणजे काय, स्वतःला शरीर समजणं किंवा भगवंताची आज्ञा नसणं, याला म्हटलं जातं आपण अविद्या. आणि अस्मिता म्हणजे मी आणि माझं समजणं सगळं, अहंकार. तिसरं आपण बघितलं राग. त्याच्यामध्ये काय पाहिलं आपण, इंद्रियांसाठी प्रिय वाटणाऱ्या गोष्टींमध्ये आकर्षण असणं, राग. द्वेष म्हणजे जे त्रासदायक वाटतं आपल्याला. हम्म. आणि त्याच्या विषयी काय वाटणं, अ, द्वेष वाटणं किंवा दूर राहावंच वाटणं. आणि मग पाचवा अभिनिवेश पाहिला आपण, त्यात काय, शरीरामध्ये आसक्त होणं, मृत्यूमुळे भीती वाटणं, मृत्यूची भीती. तर हे आपण हे जे पाच ज्या गोष्टी पाहिल्या ना आपण क्लेश म्हणून काल, ते क्लेश म्हणजेच काय, दुष्कृतोत्थ. दुष्कृतोत्थ म्हणजे काय, दुष्कृतांमुळं निर्माण झालेले अनर्थ, याला म्हणजे दुष्कृतोत्थ असं म्हटलंय. तर हे सगळं आता या सगळ्या पाच गोष्टी याच्यात समाविष्ट आहेत. त्याला म्हणजे दुष्कृती जात अनर्थ किंवा दुष्कृत. दुसरं आहे सुकृतोत्थ अनर्थ. आता त्याच्यामध्ये काय, मागील जन्मात केलेली चांगली कृत्य म्हणजे पुण्यकर्म. स्वर्गात घेऊन जाण्यासाठी भोगाची इच्छा, स्वर्गात चांगले भोग मिळतात या भावाने त्यांनी काय केलेलं आहे, त्यांनी चांगली कर्म केलेली आहेत. तर ते पण अनर्थ का बरं, त्याच्यामध्ये त्याला पुण्य मिळाल्यामुळे काय होतं, मग तो पुण्यामध्ये गुरफटण्यात जाण्याची शक्यता आहे. त्या पुण्यामुळे काय होतं, त्याला वाटतं "अरे, मी सुखी आहे". आता त्याला पुण्याचा अनुभव येताना कसं येतं, फळ मिळताना त्याला सुखाचा अनुभव येतो, आणि पापाचं फळ मिळताना त्याला दुःखाचा अनुभव येतो. तर पुण्याचं फळ भोगताना त्याला काय वाटतं, अरे, एखादा धनवान असेल खूप मोठा, पूर्व पुण्यामुळे धनी बनला तो, त्याला पुण्याचं फळ म्हणून त्याला सुखाचा अनुभव येतो. त्याला वाटतं भक्ती कशाला करायची, मी एवढा सुखी आता. म्हणजे काय, तो पण अनर्थ झाला. हम्म. म्हणून म्हटलं तिथं भक्तिरसामृत शरीर गोस्वामी खूप सुंदर शब्द वापरतात. हं. आता त्याच्यावरती फार मोठी घडलेली घटना पडते, आता नाही सांगत, कधी परत बघूया, वेळ आपल्याला नाही पुरत. तर
तो श्लोक असा आहे, भोग जे आता ज्यांनी ते ऐकलेलं ती कथा ऐकली त्यांना लगेच लक्षात येईल हा श्लोक. भोक्ती मुक्ती स्पृहा यावत पिशाची हृदी वर्तते, तावत भक्ती सुखस्यात्र कथम अभ्युदयो भवेत. जोपर्यंत भुक्ती मुक्तींची इच्छा रूपी पिशाची हृदयामध्ये असेल, तोपर्यंत म्हणे आपल्याला काय राहणार नाहीये, भक्ती सुखाची अनुभूती कशी होणार बरं? हं? कारण भोगाचं सुख, मुक्तीचं सुख ज्याला प्राप्त करायची इच्छा आहे, त्याला भक्ती सुख कसं भेटणार बरं? भेटणार नाही. म्हणून त्या मुक्ती आणि भुक्तीच्या इच्छेला पिशाची म्हटले, पिशाची. तर आपण हे समजायला हवं. तर म्हणून तर ते जे सुकृतोत्थ अनर्थ आहेत ते आपल्याला काय करतात, त्यानंतर भक्तीमध्ये प्रगती करण्यासाठी मोठे अडथळे निर्माण होतात. आणि उपभोग आणि मुक्ती इच्छा जागृत होऊन हे सगळं कशात झालं, स्वर्गीय स्वर्गीय सुख म्हणा किंवा जे सुकृतीमुळे आपल्याला अनर्थ अडथळेच आहेत आपल्यासाठी ते. आणि पुढचं म्हटलेलं आहे अपराधोत्थ, अपराधांमुळे उत्पन्न होणारे अनर्थ. अशा आपत्ती किंवा अनर्थ उपासनेमध्ये मोठे अडथळे आहेत ना, अडथळेच आहेत ना. तर असं म्हटलेलं आहे की पाप आणि अपराध दोन शब्द आहेत माहिती आहे, पाप आणि अपराध. तर पाप आणि अपराध एका दृष्टीनं बाहेरच्या जगामध्ये पाप आणि अपराधाला वेगळं समजलं जात नाही एवढं. आता हिंदीमध्ये तर अपराध शब्द जास्त वापरण्यात येतो. हं. की अगदी सर्रास ते हं, एक अपराधी अपराधी को पकड लिया. तर ते अपराधी म्हणजे जे भौतिक दृष्टीने हे करणाऱ्यांना पण ते अपराध समजतात. पण इथं अर्थ लक्षात घ्या की भक्तिशास्त्रामध्ये पाप आणि अपराधाला थोडंसं म्हणजे वेगळं समजलेलं आहे, की भजन थोडं जरी केलं तरी पण पापाच्या राशी जळून भस्म होऊ शकतात, पण अपराध नष्ट होत नाही. मग अपराधासाठी काय करावं लागतं, मग त्याला तीव्र अंताप किंवा तीव्र प्रायश्चित्त, पश्चाताप. पश्चाताप शब्द माहिती आहे आपल्याला? पश्चात्ताप. पश्चात म्हणजे नंतर. ताप म्हणजे काय करणं? स्वतःला आपण केलेल्या चुकीविषयी काय करणं? स्वतःला कोसणं, की मी असं काय केलं बरं? तर त्या त्या भावनेत त्यांनी जर तसं चिंतन केलं तर काय होणार, नक्कीच त्याला तो त्या अपराधातनं त्या पश्चात्तापामुळं म्हणतो ना, पश्चात्ताप म्हणजे आग, आग आहे ना, ताप म्हणजे काय? उष्मा, आग. तर तो केलेल्या चुकीन तर त्याला त्याचा वाटतं की असं मी का केलं, त्याचं वाटल्यामुळेच काय होणार त्याचं, त्यातनं तो त्या प्रभावातनं सुटतो. असं प्रभुपाद सांगतात. अजामिळाला जेव्हा हम्म, यमदूत आले त्याला नेण्यासाठी, 3 यमदूत, आणि अजामिळानं नारायण नामाचं उच्चारण केलं, म्हणजे 4 विष्णूत आले. आणि विष्णुदूतांमध्ये आणि 3 यमदूतांमध्ये जेव्हा शाब्दिक चकमक झाली, वाद झाले, आणि त्यातनं यमदूत निघून गेले आणि विष्णुदूत पण निघून गेले, आणि त्यांना प्रणाम केला विष्णुदान बघून, आणि असं डोकं वर काढेपर्यंत ते निघून गेले, अदृश्य झाले ते. आणि तिथं पहिलंच वाक्य जे त्या तात्पर्यामध्ये असं म्हटलेलं आहे, प्रभुपाद म्हणतात की त्याला पश्चाताप झाला, असं उल्लेख आहे, त्याला पश्चाताप झाला त्याने केल्या दुष्कृत्यांचा. आणि प्रभुपाद म्हणतात की त्याला झालेला पश्चाताप हे शुद्ध भक्तीचं एक पाऊलच आहे म्हणे. शुद्ध भक्तीमध्ये काय असतं, की त्याला केलेल्या वाईट गोष्टींची पण जाणीव असते, त्यामुळे त्याला पश्चाताप होत असतो त्याचा, असं मी का केलं म्हणून. म्हणून त्याच्यात तो फायदा आहे, प्रायश्चित असणं. आणि परत मग आपल्याला पाप माहिती आहे, बरेच पापाचे प्रकार आहेत. आणि आपण जे 4 हे करतो ना, नशा, जुगार, मांसाहार आणि परत बेभिचार, हे सगळे काय, हे पाप कृत्य आहेत. ह्याच्यावर काही विस्तार नाही सांगणार, का माहिती आपल्याला. आणि आता बघा, आता हे गोष्टी आहेत. आता याच्यात एक मी सांगेन, चैतन्य चरितामधले एक श्लोक आहे, पायार म्हणतात आदिलीलेमध्ये म्हटलेलं आहे, एक कृष्ण नाम करे सर्व पापनाश. अर्थ कळतो ना आपल्याला? हं. प्रेमेर कारण भक्ती करेन प्रकाश, प्रेमेर उदय है प्रेमेर विकार, स्वेद कंप पुलकादी गद गदा सुधार, अनायासे भवक्षय कृष्णेर सेवन, एक कृष्ण नामेर फले पायी येत धन, हे न कृष्ण नाम यदि लय बहुबार, तबु यदि प्रेम नहे नहे अष्टुदार, तबे जाने अपराध ताहाते प्रचुर, कृष्ण नाम बीज ताहे ना करे अंकुर. म्हणजे एकदा कृष्ण नाम दिलं सगळं जळून जातं म्हणे. पण का जात नाही म्हणे? कारण ते आपण शुद्ध नाही झालो अजून. हम्म. आपल्याकडनं होणारे अपराध पाप कृत्य थांबलेले नाही, म्हणून आपण त्यातनं बाहेर येत नाही. आता पुढे बघूया आपण की हे वेगळ्या प्रकार आहेत.
म्हणजे एकतर 32 प्रकारे सेवा पदाचे मुख्य 32 आहेत, आणि अजून पण वराहपुराणामध्ये पण काही आहेत. आणि नाम अपराध 10 प्रकारचे आपल्याला माहित आहेत. आणि धाम अपराध पण 10 प्रकारचे आहेत. ऐकलं की नाही आपण अपराध अपराध. हम्म. आणि वैष्णव अपराध 6 प्रकारचे आहेत. हम्म. आता त्याच्यामध्ये आपण थोडी चर्चा करूया की हे 10 अपराध. हम्म. 10 पर्यंत तर आपल्याला माहित झालं ना, आपण नेहमीच म्हणतोय. आता याचा पूर्ण खोलात घेणं शक्य होणार नाही, पण एकदा वाचून काढतो मी. आपण रोज म्हणता की नाही आपण, रोज म्हणतोय पण आपण, आणि रोज काय करतो, करतोय असं म्हणणं बरोबर नाही, पण म्हणतोय तरी खरं आपण. हं. पण ते टाळण्यासाठी एवढा प्रयत्न नाही कर जेवढं करायला पाहिजे आपल्याला. पहिला आहे साधूसुंद निंदा करणं. दुसरं, शिवब्रह्मादी देवांच्या नावानं भगवान नाम असं म्हणा, तर त्यांच्यावर स्वतंत्र सांग. मी वाचण्यापेक्षा मी काय म्हणतो, तुम्हीच काय करा. हं. एक 2 मिनिटं वेळ देतो आपल्याला. आपण सगळे काय करा, ऑलरेडी 9 झालेले सुद्धा आहेत. होत आहेत 9-5 मिनिटं. तर सर्वांनी काय करा, 10-10 पर्यंत एकदा वाचा. मनातल्या मनात वाचा. मोठ्याने वाचलं तरी सुद्धा घरीच ऐकू येईल, बाकीच्यांना ऐकू येणार तुम्ही. तर एकदा हे 10 पर्यंत वाचून घ्या, 2 मिनिटं, 2 मिनिट्स. बरं, हे 10 पर्यंत आपला परिचयाचे आहेत. आणि याचं विश्लेषण माहितच आहे आपल्याला. सहस्र निंदा करणं, किंवा शिवब्रह्मदेवांना वेगळं स्वतंत्र अस्तित्व आहे असं समजणं म्हणा, गुरूंच्या आदेशाचं पालन न करणं, तर साधारण व्यक्ती समजणं. आणि शास्त्राचं काय उदाहरण किंवा प्रमाण सांगितलं तर खंडन करणं, हे काय सांगताय तुम्ही असं वाटणं. आणि हरे कृष्ण जपाचा महिमेला काल्पनिक समज, काहीतरी कल्पना, इमॅजिनेशन समज. हम्म. आणि हा 6वा अपराध जो आहे, पवित्र भगवनामात अर्थवादाचा आरोप करणं. अर्थवादाचा आरोप करणं म्हणजे काय, की भगवंताच्या नामाची महिमा जी सांगितली जाते ना, काय समजणं, तुम्ही अति सांगताय म्हणून. अति, अति म्हणजे काय करून थोडं तिखट मीठ लावून सांगताय. खरं नाही म्हणे. काय करण्यासाठी, सर्वांनी जप करा म्हणून तुम्ही काय करताय, जास्त सांगताय म्हणे. नाही, जास्त त्यामुळे नाही सांगत, आहेच आहे ते जास्त. त्या उलट जे कर्मकांड असतात त्याच्यामध्ये त्याला तिखट मीठ घालून सांगतात. स्वर्गामध्ये असं आहे तसं आहे, आणि हे नाही सांगत इथनं खाली यावं लागतं, हे सांगत नाही ते. हं. लक्षात आलं ना. पण इथं काय केलं तर मग भक्तीचं महात्म्य सांगताना, अहो भक्ती एवढी महत्वाची आहे. भक्ती केल्यावर तो भगवत धामात जातो, तिथनं यावं लागत नाही परत. हे पण सांगतो तो. पण स्वर्गात सांगताना सांगत नाही, फार मोठ्या मोठी गोष्ट सांगतो. तिथनं मरून खाली यावं लागतं हे नाही सांगत. म्हणजे काय झालं मग, फसवणूकच झाली ना त्याची. पण भक्तीमध्ये वाढून सांगत नाही, उलट अजून अजून खूप आहे महिमा, तेवढं नाही सांगू शकत, बरोबर ना. नामाचा एवढा महिमा, नाम म्हणजे कोण आहे, भगवंत आहे साक्षात. भरपूर महिमा आहे. उलट आपण कमी सांगतो. त्याला पण एखाद्याने अति म्हटलं, मग त्या अति तिथं मग अतिच होणार त्याची. हं. तर त्यामुळं त्या अर्थवादाचा आरोप करणं अपराध आहे. नामाच्या बळावर पाप करणं, किंवा कर्मकांड समजणं. काय जण म्हणतात, तुम्ही हरे कृष्ण, आम्ही पण यज्ञ आणि हे करतो, पूजापाठ चाललेलंच आमचं पण, आम्ही पण करतोय देवाचं. ते पुण्यकर्म नाही, हे काय भक्ती नाही. हे काय, पाप आणि पुण्यापेक्षा पण जे पलीकडचं आहे, दिव्य आहे. आणि अश्रद्धाळू आहेत, जे नास्तिक आहेत, त्यांना हरिनामाचं महत्त्व सांगणं अपराध आहे. आणि पुन्हा मग एवढं ऐकून पण विषयासक्ती टिकवून ठेवणं, आणि हे 10 अपराध आहेत. याचं काय केलं पाहिजे आपण, टाळलं पाहिजे. हं. आता मला थोडक्यात सांगितलं मी. आता आपण 10 नामापराध बघितले. हा आहे सेवापराधाविषयी थोडं दिलेलं आहे स्टेटमेंट. ज्ञानाशिवाय केलेली सेवा, हा, ज्ञानाशिवाय केलेला सेवा अपराध नामाचा आश्रय घेऊन आणि सेवा इथे करून सुधार करतो. म्हणजे जे सेवा अपराध जे होतात ते काय होऊ शकतं म्हणे, नामाचा आश्रय घेऊन पुन्हा सेवा करत करत काय होतं, सेवेप्रती होणार आपला टाळता येतो. पण तथापि जर कोणी नामाचा आश्रय घेतल्याने मी वाचेन असा विचार करून सेवा अपराध अपराध करतोय, आणि म्हणून मी नाव घेतोय, ते काय सेवा अपराध काय लागणार नाही, तर मात्र तो अपराध काय होईल, सेवा अपराध सुद्धा काय म्हणून गणला जाईल, नामापराध म्हणून गणला जाईल. नामाच्या बळावर पाप करणं 7वा अपराध होईल.
त्यामुळं सेवाप्रत तर सेवाप्रत म्हणजे काय बरं नेमकं? हं, हे आपण जाणून घेऊया. बरं. वास्तव थोडक्यामध्ये आपण पद्मपुराणामध्ये वर्णन आहे आणि हे भक्तिरसाम सिंधूमध्ये याचं सगळं वर्णन दिलेलं आहे सेवापराधांचं. विशेष करून सेवापराध म्हणजे भगवंताच्या विग्रहाशी संबंधित असलेल्याच गोष्टी आहेत. त्याच्या आसपास असलेल्या. काय काय म्हटलं बघा. मी नुसतं काय करतो त्याचं सेवापराधांचं पण लिस्ट वाचतो म्हणजे आपल्याला माहीत व्हावं म्हणून. आणि आपण भक्तिरसाम सिंधूमध्ये पाहिलं तर आपल्याला नक्कीच इथं सापडेल. असं म्हटलेलं आहे की पालखीमध्ये बसून मंदिरात जाणं किंवा म्हणजे भगवंताचे उत्सव मोठमोठे उत्सव साजरे न करणं आणि त्याचबरोबर भगवंतापुढे जाऊन प्रणाम न करणं त्यांना आणि उष्ट आता खाल्लंय तोंड उष्टच आहे अजून हात उष्ट आहेत अशा अवस्थेमध्ये भगवंताला प्रणाम करणं अपवित्र अवस्थेमध्ये भगवंताला त्यांची वंदना करणं एका हाताने प्रणाम कधी कधी एका हातात बेडबॅग असते आणि एकाच हाताने असं प्रणाम करतो नाही दोन्ही हाताने करायला पाहिजे आणि भगवंताकडे पाठ दाखवून प्रदक्षिणा करणं नाही उलट म्हणजे भगवंत समोर आता असं फिरायचं नाही असं आयतच जायचं पुढं असं फिरून पाठ दाखवून फिरायचं नाही भगवंतापुढं असं जायचं आणि पुढं म्हटलेलं आहे विग्रहापुढं भगवंतापुढं पाय पसरून बसणं कारण पाय मोकळे सोडून बसतात पाय दुखत असतात म्हणजे कुठं पाय मोकळे सोडत ते माहित नाही त्यांना ते टाळणं आणि त्याचबरोबर भगवंतासमोर बसून गुडघ्यात डोकं घालून बसायचं नाही गुडघ्यात गुडघे धरून बसतात ना काय जण प्रवचन ऐकताना बरेच जण बसतात प्रवचन सुरू झालं असा गुडघे घट्ट धरून बसतात तो अपराधच आहे हं? गुडघे धरू नका गुडघे टेकू शकतो पण गुडघे धरायचे नाही एवढं लक्षात घ्यायचं आणि विग्रहासमोर झोपणं शयन करणं त्यांच्यासमोर भोजन करणं आणि खोटं बोलणं त्यांच्या भगवंतासमोर मोठ्या जोरात बोलणं हं? फार मोठा आपसात काहीतरी कुजबूज करणं भगवंतापुढं आणि भगवंतासमोर रडणं काही विनाकारण काही रडणं हं? आणि एखाद्याला विग्रहासमोर जे काय जास्त काय करायचं त्याला आरडाओरडा करून बोलणं त्याला त्याच्याशी हे सगळं काय हे सेवापराध आहेत मी नुसतं यासाठी वाचतो की आपल्याला लक्षात येईल आणि आपण ऐकलेलं म्हणे पण आपण या माधुरी कादंबरीच्या ह्याच्याद्वारे आपण काय करतोय चर्चा म्हणजे फक्त आपल्यासमोर मांडतोय आपल्याला माहित आहे भगवंतासमोर एखाद्याशी निष्ठुर किंवा क्रूर भाषा वापरणं किंवा दुसऱ्यांची निंदा करणं भगवंतासमोर अधवायू हं, त्याग करणं तिथं आणि सामर्थ्य असून पण काय करणं सगळं असून पण सगळं सामर्थ्य आहे तरी पण काय नुसतं पाणी किंवा छोटं छोटं काहीतरी अर्पण करणं ते बरोबर नाही आणि जे काही भगवंताला अर्पण न केलेलं खाणं असंच भोग न लावता आणि ज्या ज्या ऋतूमध्ये फळं आणि फुलं असतात ते अर्पण न करणं ते भगवंतासाठी आहे पण अर्पण करत नाही आणि कधी कधी काय करतात भोजन बनवतात त्यातलं काही काढून काय करतात वेगळं ठेवून ते स्वतः खातात पण नंतर ते वेगळं म्हणतात आम्ही वेगळं ठेवलं ते भोगलाव आम्ही चुकीचं आहे म्हणे ते पण दिलंय आणि ते माहिती आहे पुढं होणार म्हणून आणि भगवंताकडे पाठ दाखवून बसणं पाठ करून किंवा भगवंतासमोर दुसऱ्यांना प्रणाम किंवा त्याला अभिवादन करणं आणि गुरु जर आले गुरुच्या पुढे मौन थांबायचं काय बोलायचं नाही ते चुकीचं आहे का बरं गुरु आले तर त्यांचं स्तुती करणं त्यांना प्रणाम करणं हे आवश्यक आहे आणि त्यांच्या गुरु काहीतरी प्रश्न विचारतात काय चाललंय बाबा काय बोलायचं नाही तोंड बंद करून बसायचं तो पण अपराध म्हटलेला आहे आणि स्वतःची प्रशंसा करणं आणि देवतांची निंदा करणं हे 32 प्रकारचे सेवा अपराध आहेत तर हे काळजी घेणं आवश्यक आहे तर वराह पुराणामध्ये पण हे सेवा अपराध दिलेले आहेत ते पण आपण नंतर वाचू शकता आणि त्यामुळे भक्त काय करतो सेवा अपराध पण होणार नाही याची काळजी घेत पण चुकून जरी झालं सेवा अपराध काही सेवा करताना काही झालं बाबा हे सगळ्या गोष्टीमध्ये तरी पण तो काय करतो मग तो क्षमामुक्त भगवंताच्या साधनपणे चालू ठेवल्यामुळं त्या सेवा अपराध काय होतो तो मुक्त होतो आणि तर असं समजून घ्यायला पाहिजे आपण तिथं म्हटलेलं आहे आता भक्तियुक्त अनर्थ हा जो भक्तियुक्त अनर्थ जो आहे त्याच्याविषयी तर चर्चा सुरू आहे
हम्म. त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की आता पण कशाची चर्चा झाली बरं माहिती आपल्याला. एक तर आपण बघितलं सुरुवातीला जे अनर्थामध्ये प्रकार वेगळं दुष्कृतोर्थ बघितलं. त्यानंतर आपण सुकृतोर्थ बघितलं. अपराधोत्थ बघितलं. आता काय चर्चा सुरू आहे? भक्तियुत्थ. भक्तीमुळे अपराध कशामुळे, भक्तीमुळे कसं काय अपराध झाले बरं? तर भक्तीमुळे कशा आहे अनर्थ उत्पन्न झाले. बरोबर ना? आपण म्हणजे अपराधामुळे होणारे अनर्थ किंवा सुकृतीमुळे असलेले अनर्थ, दुष्कृतीमुळे असलेले अनर्थ हे सगळं आपण बघितलं. पण भक्तीमुळे कशा अनर्थ होतात असं आपल्याला वाटेल. त्याचं वर्णन दिलेलं आहे की अं, की भक्ती करताना असं मी मागाशी विषय निघाला, एखादं बी पेरलेलं आहे, त्यातनं एखादं रोप उगवत आहे आणि आपण ते रोप वाढत वाढत जातं आणि ते रोप वाढत वाढत जातं. त्याच्याबरोबर काय होतं, मग स्थिती काय होते त्याची, की ते वाढताना ते वेल किंवा ते रोप वाढू लागलेलं आहे, पण बरोबर त्याच्या पाणी देत असल्यामुळं ते बाकीचं गवत पण वाढू लागलेलं आहे अनावश्यक. ते वाढत असल्यामुळं ते सगळे म्हणजेच काय, भक्तियुक्त अनर्थ. म्हणजे आपल्याला पूजाला प्रतिष्ठा किंवा या सगळ्या गोष्टी आहेत ते आपल्याला हवं असं वाटणं, हं, बरं वाटणं, अरे मला सन्मान मिळतो, बरं आहे बाबा. असं काल परवा एक प्रवचन मी ऐकत होते, तर असं म्हणते की प्रभू सांगत होते की आपल्याला एखादा प्रणाम करत असतो, रोज प्रणाम करतो अगदी आदरानं, आणि एखाद्या दिवशी तो प्रणामच करत नाही. आणि आपण म्हणतो काय माणूस आहे रे, प्रणामच करत नाही मला. पण आपल्या एवढे काम करावं त्यांनी मग. त्यांनी प्रणाम करा असं मी का अपेक्षा करावी खरं तर. पण आपल्याला सवय झाली, तो रोज करतो, आज का नाही केलं, पण रोज तरी का करा केलं त्यांनी असं तेव्हा नाही म्हटलं मग, मला का तो प्रणाम करतोय म्हणून. आता थांबलं की तो म्हणू लागला बाबा तो. तसं मला आठवत आहे, नोएडामध्ये मी असताना काही 10-12 वर्षापूर्वी, तिथं नोएडाचं मंदिर तुम्ही पाहिलं की नाही माहित नाही, इस्कॉनचं. तर त्या नोएडाच्या मंदिराच्या लागूनच एक फार मोठी म्हणजे नर्सरी आहे. त्या नर्सरीचा काही भाग आपल्याला मंदिरासाठी त्यांनी दिलेला आहे आपल्याला, जेणे त्याच्या त्या ठिकाणी आपण कार्यक्रम घेऊ शकतो, झुलन उत्सव असेल जे काय तिथं सुंदर ती बाग आहे, म्हणजे नर्सरी पण ती त्या थोडा भाग दिला आपल्याला. आणि एकदा काय झालं, अचानक त्यांचं पत्र आलं आणि मी तर मॅनेजमेंटमध्ये होतो. पत्र असं आलं की तो आता भाग तुम्हाला म्हणजे कदाचित थोडं विचाराधीन आहे बाबा, मिळण्याची शक्यता थोडं असं हे होतं, म्हणजे संदिग्धता होती किंवा ते असं काही पक्क कळत नव्हतं आम्हाला की ते देणार आहेत की नाही असं. आणि तर आवश्यकता होती आपल्याला. पण तसं काही नोएडामध्ये काय मोठं शहर असल्यामुळे जागा काय भेटणं अवघड असतं. पण योगाने ती मागं भेटलीच होती जागा. मग तिथं तर काय झालं त्यांनी मग, मी भेटायला गेलो. मग ते काय झालं, ज्या साहेबांना भेटायचं ते दुसरेच होते तिथं, चुकून त्याला भेटलं. त्याला सांगलं असं झालंय, आम्हाला दिलं ते काढून होता. ते लगेच म्हटले वाक्य थोडं चिडून बोलले, ते म्हटले अहो म्हणे आत्ता पण तुम्हाला दिलं होतं, त्याचं तुम्हाला काहीच वाटते काय, तुम्ही सांगत नाही, त्याचं धन्यवाद देत नाही तुम्ही. आता परत काढून गेला, तुम्हाला आता आलाय भेटायला तुम्ही, हं? आणि एवढं सॉरी ते म्हणे नाही इथे नाही, तुम्ही दुसऱ्या साहेबांकडे जा. पण त्याने बोलायचा, त्याने चान्स घेतला मला बोलायचा. तर अशा रीतीनं आपण समजू शकतो की हे जे भक्तियुक्त अनर्थ आहेत. पण अर्थात आता आता नाही घेणार आपण हे भक्तियुक्त अनर्थ, आपण नंतर घेऊया. आता काय होणार आहे थोडस, एकच मिनिट. तर आपण प्रश्न घेण्यासाठी वेळ आहे की नाही माहित नाही, कारण असं भरपूर हे झालेलं आहे. 9 वाजून गेलेले आहेत, ऑलरेडी 9 वाजून 5 मिनिटं झाले. तर आता प्रश्न, खरं तर 7, 7:30 ते 9 वेळच, एवढीच वेळ आहे आपल्याकडं रोजची. आणि आपल्याला बऱ्याच अजून गोष्टी करायच्या आहेत. आणि सगळ्याच गोष्टी आपण फार डिटेलमध्ये नाही करत आहोत. 10 नावावर प्रत्येक अपराधावरती आता माहिती आहे ना आपल्याला, गुरुमान सेमिनार, आज श्री केशवप्रभू सांगत होते वेगळ्या अपराधांविषयी. खूप सुंदर वर्णन आहे, आपण ते ऐकणं गरजेचं आहे. ते प्रत्येक एका एकेच्यावर पूर्ण खुलास्यावर वर्णन आहे. पण इथं काय करतोय आपण, थोडं माधुर्य कादंबरीच ग्रंथ घेत असल्यामुळं या गोष्टी आपल्याला एक झलक म्हणूनच घ्याव्या लागतात. अर्थात आपण अपेक्षित हेच आहे की आपण त्या प्रत्येक मुद्द्यावर स्वालिक म्हणजे इतर ठिकाणी पण आपण ऐकावं, वाचावं ग्रंथातून, अशी अपेक्षा आहे. तर एखादा प्रश्न घेऊन घ्यावाच वाटतं. पण त्यापूर्वी सर्वांचे खूप धन्यवाद. विशेष करून काल राहायला उल्लेख करायचं माझं श्रीमान रसिक शिरोमणी शिरोमणी प्रभू. हं. तर मला खूपच प्रेरणा देत असतात.
तर जे माधुरी कादंबरीचं आहे त्यांनीच मला प्रेरित केलं विशेष करून. ते विषय घेऊन आपल्याला माहित असेलच, रूपानु विद्यापीठामध्ये भक्तिशास्त्री शिकवण्यामध्ये फार एकदम खूप गंभीरतेनं त्यांचं म्हणजे ते शिकवत आहेत, विद्यार्थी भक्तांना खूप प्रेरणा देत आहेत भक्तीमध्ये. आणि मला पण त्यांनी जेव्हा रूपानु विद्यापीठाकडनं त्यांना हे झालं की बाबा तुम्ही मला संपर्क करण्याचं सांगितलं होतं, त्याने मला संपर्क करून सांगितले की असं तुम्हाला वर्षातून 2 सेमिनार द्यायचे आहेत. तर त्यांनीच मला प्रेरित केलं माधुरी कादंबरी किंवा बघा कुठलं तरी तुम्ही असं. तर त्यांचं पहिलं माधुरी कादंबरी पहिलं हे 2 शब्द आल्यामुळं मी म्हटलं ते 2 शब्द त्यांच्या मुखात त्याचा स्वीकार करूया आधी, तेव्हा त्यांचा आशीर्वाद किंवा कृपा मिळेल. वयोवृद्ध आहेत, भक्तीमध्ये पण प्रगत आहेत आणि मला ते खूप प्रेरणा देतात. त्यांचेही धन्यवाद. तर धन्यवाद प्रभूजी, खूप छान छान लेक्चर देत आहेत आणि सर्व विद्यार्थी खुश आहेत तुमच्यावर. हा, ते खुश आहेत कारण आता त्यांचीच कृपा आहे माझ्यावर, त्यामुळे ते खुश आहेत. चांगलं आहे. तर मला वाटतं प्रश्न घेऊया का, एखादा प्रश्न एक हात आहे वर, एखादा घेऊया. एक घेऊया प्रश्न, एक घेऊया. मला वाटतंय हे नाही ना. अच्छा, मी झाले का स्वतः हो, विचारा. नयना माताजी विचारा. म्हणजे हो कोण म्हटलं, तेच म्हटले हो. म्यूटच आहे त्यांचं आता. नाही, ते अनम्यूट आहेत. नयना माता अनम्यूट आहे, बोला. अनम्यूट येस, पण त्या नसतील होते आता. अच्छा अच्छा. आज संपलं म्हणून काय जण ते प्रसाद वगैरे घेत असतील किंवा काय माहित नाही. असं ठीक आहे. अच्छा, अजून परत हात आले वर परत काय त्यांचे. अच्छा, तो पण मधल्या काळात काय त्यांनी हात वर केला आपल्या. पण ठीक आहे. नैना धमाल, बरं ठीक आहे, त्यांचं हे होत नाही. सुप्रिया नाईक घेऊया प्रभू. हो, हरे कृष्णा प्रभूजी, दंडवत प्रणाम. दंड प्रणाम. प्रभूजी, माझा प्रश्न तर नाहीये, पण तुमचं जे हे सेशन, हे जे लेक्चर आहे ना, हे फक्त ऐकतच राहावं असं वाटतं. आणि बऱ्याचशा गोष्टी आम्हाला माहिती नाही, त्या सर्व माहिती होत आहेत. आपण अपराध आपल्या हातून अनेकदा होतात, आपण त्याला सिरियसली घेत नाही, पण ते घेतलं पाहिजे असं आता ह्याच्यावरनं जाणवलं. तर धन्यवाद प्रभूजी, खूप खूप धन्यवाद. तुमचे धन्यवाद. तर प्रश्न नाही ना, ठीक. मला वाटतंय यांचं नाही ना जमानचं. अच्छा, नारायण बाबरेंचं काल पण त्यांचं म्यूटच ऑलरेडी. वा, दंडवत प्रणाम प्रभूजी. दंड प्रणाम बोला. प्रभूजी, तुम्ही सर सांगत होता मला अप्रारब्ध आणि कूट हे जे हे होते ना पाप, ते मला फक्त थोडस 1 मिनिटात जर सांगितलं बरं, अप्रारब्ध आणि कूट. नाही, तुम्ही पुन्हा एकदा विचारा, मला थोडं क्लिअर नाही झालं, थोडं हळू विचारा. 4 प्रकारचे पाप सांगितले तुम्ही, प्रारब्ध, अप्रारब्ध, कूट आणि बीज. त्यामध्ये अप्रारब्ध आणि कूट याचं फक्त थोडं कोणतरी दुसरे बोलते वाटतं. तुम्ही म्हणजे मी जे ऐकलं माझ्या बरोबर की तुम्हाला कुठलं हवं. बरेच जण बोलतात वाटतं. कोणतरी बोलतोय काय जणांचे थोडं हे करा. सुप्रिया माताजी म्यूट करा, तुम्हाला सुप्रिया माताजी. बरं, नारायणपूर पुन्हा एकदा थोडं विचारायचं तुमचं. माझ्यामध्ये तुमचा प्रश्न असा आहे की जे सांगितलं प्रारब्ध, अप्रारब्ध, कूट आणि बीज, हे 4 प्रकारचे हे सांगितले पाप, तर त्यातलं काय होय आपल्याला. अप्रारब्ध आणि कूट हे फक्त 2 थोडं एक वेळी सांगितले तरी झाले. ठीक आहे, मी पुन्हा 4 पुन्हा सांगतो शॉर्टमध्ये. हे बघा, प्रारब्ध म्हणजे आता जे आपण पूर्वकर्माची फळं भोगतो त्याला म्हणतात प्रारब्ध. अप्रारब्ध म्हणजे ते आता अजून कशात आहेत, ते अजून पूर्ण त्यांचं आता फलीभूत नाही झाले ते पाप अजून. आता ते वाट बघतायत फलीभूत होण्यासाठी, त्यांना म्हणजे अपरारब्ध. कूट म्हणजे काय करणं, ते आता सूक्ष्म रूपात आपल्यामध्ये काय वासना आहेत आतमध्ये, किंवा पाप करण्याचं कल आहे, टेंडन्सी टू कमिट सिम्पल ऍक्टिव्हिटीज. तो कल आहे, प्रत्यक्षात अजून ते भेटले नाही पाप. पण पुढं बीज जे आहे, बीज म्हणजे पापाचं बीज आहे त्या ठिकाणी, ते कधी पण अंकुरित होऊ शकतं त्याच्यामधून. असं आपण 4 गोष्टी थोडक्यात मी सांगितले एकेका वाक्यात. ठीक आहे. येस प्रभूजी. हरे कृष्ण, थँक्यू प्रभूजी. ठीक आहे, मला वाटतं अजून एक हात आलेलं वर. हे माधुरी गंगामातांचा. माधुरी गंगा देवी माताजी बोला. माधुरी गंगा बोला. बोला माता. मोठ्याने बोला.
हा प्रभूजी, तुम्ही सांगितलं की नामसंकीर्तनाने अ, आपल्या पापाची फळे आपली नष्ट होतात, भस्मसात होतात. मग तसं अपराधांचं शमन का होत नाही? हम्म, म्हणजे आपला प्रश्न आता मी ऐकला असं आहे की पापांची फळं संपतात पण अपराधांचं का होत नाही मला असं म्हणताय ना? हां, हो. बरं, चांगला प्रश्न आहे. एक तर कसं आहे की पाप जे आहे ते पाप जळून भस्म होतं, कारण ते विशेष करून शरीराच्या स्तरावर ग्रहित म्हणजे त्याला, म्हणजे एक शरीर आहे धारण केलेलं आहे जीवानं, त्यामुळे शरीराकडनं काही गोष्टी घडणार असं जवळजवळ ते भौतिक लोकांना पण घडतात त्या गोष्टी. हं. पण भगवंत कन्सिडर करतात किंवा ते आता भक्ती केल्यामुळे आता ते नष्ट करतात. पण विशेष म्हणजे अपराध का बरं? अपराध म्हणजे इतर भक्तांशी कनेक्टेड असल्यामुळं. हं. म्हणजे आपल्या कृतीमुळे इतरांना त्रास होतोय, तो त्रास देणं, मग ते भगवंत कसं क्षमा करतील बरं? नाही का? पाप केल्यामुळं स्वतःच तो नुकसान करून घेतोय. हं. आणि अपराध केल्यामुळे आता पापामध्ये पण आहे. पण अपराध म्हणजे भक्ताशी कनेक्टेड असल्यामुळं भगवंत त्याला क्षमा करत नाही लवकर. ते नष्ट होत नाही. म्हणून त्याच्यात विशेष नम्रता येण्यासाठी भगवंत काय करतात, त्याला भक्ताप्रती, समजा त्याने भक्ताप्रती अपराध केलेला आहे. हं. जर वैष्णव अपराध धरलं. अजून वैष्णव अपराध पण आहे राहिले, ते 6 अपराध आहेत प्रकार. ते येईल आता. तर त्याच्यामध्ये जे भक्तांप्रती अपराध झाला असेल, त्या भक्तांप्रती, कारण भगवंताला भक्त प्रियच आहेत. तो पण आणि हा पण दोघंही. पण भगवंत बघतात की हा अपराध ह्याने केलेला आहे, त्याची क्षमा मागितल्याशिवाय काय होणार नाही, ही नम्रता येणार नाही त्याच्यामध्ये, नाही का? त्यामुळे भगवंत असं म्हणू शकले असेल, काय नाही मी तुला क्षमा करतो. मग काय झालं असतं? क्षमा करतो म्हटल्यावर अपराध करत राहिला असता म्हणून. ते म्हणणार पाप जळून गेला हे होईल. पण तो शुद्ध झालेला आहे ऑलरेडी. आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो. दक्ष प्रजापतीच्या आमची कथा सुरू होईल आता, म्हणजे भागवतम क्लासमध्ये. तर दक्ष प्रजापतीनं अपराध केला शिवजींप्रती. भर सभेमध्ये शिवजींची निंदा करू लागला तो. जावई असून सुद्धा शिवजी महान वैष्णव पण आहेत. त्याचं जाणीव असून पण त्यांनी थोडासा अहंकार बसवून निंदा करू लागला दक्ष. आणि निंदा केल्यामुळे काय झालं, फार मोठा अपराध घडला. त्यामुळे ते शिवजींनी सहन केलं. पण नंतर जेव्हा लक्षात आलं सतीचा मृत्यू झालाय त्या प्रकारामध्ये, तर त्यांनी काय केलं, एक वीरभद्र उत्पन्न केला. वीरभद्र येऊन काय केलं, मग चिडून सर्व विध्वंस केला यज्ञाचा आणि त्या दक्ष पदाचं मुंडकंच कापून टाकलं. पण नंतर त्यांनी काय केलं, मग मग त्याला बकऱ्याचं मुंडकं बसवलं. मग त्या स्थितीमध्ये त्यांनी क्षमा मागितली. कोणाची? शिवजींची क्षमा मागितली. पण झालं काय, क्षमा मागितली तरी सुद्धा भगवंत प्रसन्न झाले. शिवजीने क्षमा केली तरी पण एक गोष्ट राहिली त्याची, की त्यानं वैष्णवांचा आश्रय न घेतल्यामुळं पुढच्या जन्मात तो दक्ष प्रजापती म्हणून जन्माला आला आणि पुढच्या जन्मात त्याने नारद म्हणून चरणी अपराध केला. लक्षात आलं आपल्याला? म्हणून झालं काय, कुठं गडबड झाली मग? तर अपराध केल्यानंतर भगवंत क्षमा जर केलं असतं भगवंतानी, काय केलं असतं मग? तो भक्तांचा आश्रय घेतलाच नसता मग त्यानं. नाही का? म्हणजे याचा अर्थ भगवंत आपल्या भक्ताला खूप महत्व देतात. इतर जीवांत देतात, पण विशेष जो भक्त आहे, हं, तर जसं आई वडील आहेत, त्यांना 2 किंवा 3 मुलं असतील. हं, शेजारी पण बरीच मुलं आहेत. पण सगळी मुलं एकत्र असलं तरी पण ते भक्ताला विसरून आपल्या मुलांकडे जास्त लक्ष देतात. त्या पद्धतीनं सगळे भगवंताचीच मुलं आहेत. पण आपले मुलं, त्यांचे जे भक्त आहेत, त्यांच्यावर विशेष लक्ष आहे. आणि त्यांना जे तेव्हा जे बघतात की माझा एक मुलगा हं, दुसऱ्या मुलाला तो हे करतोय, त्यांना ते आवडत नाही. त्यामुळं ती प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी भगवान काय करतात, त्याची ती नम्रता यावी, झुकाव म्हणून त्यानं क्षमा मागितली त्याची. तर मग त्याला त्यातनं सोडतात. जसं आता अमरीश महाराजांच्या दुर्वास मुनीने अपराध केला. हं. तर अपराध केल्यानंतर सुदर्शन चक्र लागलं माग. ते कृत्याला उत्पन्न केलं जटा आपटून. आणि मग जळून भस्म झाले कृत्या त्या सुदर्शनामुळे. आणि मग सुदर्शन मागं नाही घेतलं भगवंतानी. आणि दुर्वासाने वैकुंठापर्यंत पण गेले थेट. आणि तिथनं पण भगवंत म्हटले, "मी माल घेऊ शकत नाही." आणि हे म्हटलं दुर्वासाने म्हटलं, "तुमचंच आहे चक्र ते. अहो, माझं असलं तरी आता ते सोडलंय अमरीश महाराजसाठी. हं. त्यांनी सांगितलं मी घेऊ शकत नाही माल." घेऊ शकतात भगवंत. पण त्यांना दाखवायचंय माझे भक्त किती महत्वाचे आहे म्हणून. हं. माझ्या भक्ताप्रती त्यानं अपराध केलेला आहे. जाऊन ते डोकं जेव्हा टेकलं त्यांनी त्यांच्या चरणावरती, तेव्हा ते असं म्हटले नाही अमरीश महाराज, "अरे आता आलास लाईनवर." असं नाही म्हटले ते. उलट त्यांनी काय केलं, "अहो हे काय करताय?" म्हणून. "नाही, नाही असं नका करू. ते एवढे मोठे महान योगी आहेत तुम्ही असं करू." मग मग दुर्वासने लक्षात आलं, की अरे ते फार मोठी चूक झाली म्हणे. मग प्रार्थनेने कृपा करून सुदर्शन नाही करा. अमरीशाला नुसतं स्तुती केली म्हटले सुदर्शन, आपण परत झालं की सुदर्शन गेलं निघून. म्हणजे म्हणून भक्तीमध्ये अपराध जे आहेत ना, हे पापापेक्षा पण जास्त गंभीर स्वरूपात घेतलं. आणि पाप सुद्धा
जर ते मी आता भक्ती करतोय काय हरकत नाही म्हणून जर तो पाप करत राहिला, ते पाप सुद्धा अपराधामध्ये गणले जातात. 7वा नामापराध, नामाच्या बळावर पाप करणे. तेव्हा पाप करणं सुद्धा अपराधात गणलं जातं. म्हणून सेवा अपराध सुद्धा आपण म्हणतो ना, सेवा अपराध सुद्धा, तर सेवा अपराध केल्यावर काय जप केल्यावर अध्ययन केलं संपतात अशा भावनेने करत राहिला तर सेवा अपराध पुन्हा नाम अपराध बनतात. असं कनेक्शन त्याचं. ठीक आहे. तर थांबूया. फार गहन विषय. तर मला वाटतं आपण या ठिकाणी थांबू. उशीर झाला. धन्यवाद सर्वांचे. तर 7:30 ते 9 वेळ तसं जास्त नाही, फार कमी पडतो वेळ. पण तरी पण आपण होतं 10-15 मिनिटं वाढवून घेतलेच आपण. ठीक आहे. धन्यवाद सर्वांचे. उद्या भेटूया. हरे कृष्ण. धन्यवाद सर्वांचे पुन्हा एकदा. श्रील प्रभुपाद की की जय. जय. हरे कृष्ण. धर्मराज प्रभु की जय. हरे कृष्ण. प्रभुपाद.